Okay, ready? Yes. I am starting again. So I am Nilesh Akashi, Deputy Engineer, Irrigation Department, Government of Maharashtra. Today we will going to discuss about the preparation of ITI Principal Group B examination. This is all about me. I have discussed all these things. Then hierarchy of post in ITI. There was a difference between ITI Group A principal and Group B principal. What is that difference? Many people don't know that difference, and that is one of the biggest problem in preparation. तर तुम्हाला ह्या प्रॉब्लेम बद्दल माहिती असायला पाहिजे. तुम्हाला हा काय आहे डिफरन्स, काय दोन ITI प्रिन्सिपल मध्ये डेप्युटी डायरेक्टर काय. तर बघा, डीव्हीईटी ची स्थापना 1984 मध्ये झाली, डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. त्याच्या आधी आपला डीव्हीईटी हा डिपार्टमेंट होता DTE मध्ये, डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन. तर DTE मध्ये जे इंजिनिअरिंग कॉलेजेस, पॉलिटेक्निक असतात, तसेच आयटीआय हे डीव्हीईटीच्या अंतर्गत असतात, डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. आणि ह्या सर्वांना हेड करणारा असतो तो डायरेक्टर, डीव्हीईटीच्या डायरेक्टर. 2016 पर्यंत डीव्हीईटीला 2 डायरेक्टर होते, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन अँड डायरेक्टर ऑफ ट्रेनिंग. पण आता 2016 नंतर त्यांच्याकडे एकच डायरेक्टर आहे डीव्हीईटी मध्ये. त्यानंतर प्रत्येक महसूल विभागानुसार त्यांच्याकडे रिजनल ऑफिसेस आहेत, रिजनल ऑफिसेस. आणि रिजनल ऑफिसचा हेड असतो जॉईंट डायरेक्टर. रिजनल ऑफिसेस म्हणजे कुठे कुठे असणार महसूल विभागामध्ये? नागपूर, अमरावती, संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई. त्यानंतर एक जॉईंट डायरेक्टरच्या खाली असतो डेप्युटी डायरेक्टर. डेप्युटी डायरेक्टर हे प्रत्येक रिजनल ऑफिसेस मध्ये असतात. आणि त्यानंतर जे रिजनल ऑफिसेस, रिजनल प्लेसेसला जे ITI आहेत, जसे नागपूर असेल, अमरावती असेल, संभाजीनगर, इथे जे प्रिन्सिपल असतात, प्लीज अनम्यूट. सर्वांनी आपले माईक बंद करावे. कोणाचा चौथापणा होतून आणला. माईक बंद करा, माईक. कोणाचं माहीत बघतो काय लोक सांगायला एवढी शिकलेली माहिती बंद करायचं कारण. अक्षय म्हणून कोण आहे बघा सर, रिमूव्ह करा त्यांना, त्यांचं लक्ष नाही वाटतं. एक मिनिट, माझ्याकडे पण कंट्रोल आहे. हा, तिकडे जर दिसत असतील ना अनम्यूट नाही करत आहे, त्यांना रिमूव्ह करून टाका सर, नाहीतर लक्ष नाही असं अर्थ होतो. वेळ जातो यामध्ये. हा ना, तेच त्याचा ऍक्सेसच ऍक्च्युअली सुरुवातीपासून काय. जाऊ द्या. आता आवाज येत नाहीये ना? ओके. डायरेक्टर हेड असतात, त्यानंतर रिजनल ऑफिसचे हेड असतात जॉईंट डायरेक्टर. आणि जॉईंट डायरेक्टर रिजनल ऑफिसेस, तसेच मेन ऑफिस, हेड ऑफिस मुंबईला आहे, तिथे काही डेप्युटी डायरेक्टर बसतात. त्यानंतर रिजनल ऑफिस, रिजनल लेवलला जे ITI आहेत, जसे नागपूर असेल, अमरावती असेल, संभाजीनगर, नाशिक, पुणे, ठाणे, इथे जे ITI आहेत ते मोठे ITI आहेत, तर तिथले प्रिन्सिपल असतात ते डेप्युटी डायरेक्टर लेवलचे असतात, डेप्युटी डायरेक्टर लेवल. त्या खालोखाल येतात मग त्यानंतर येतात प्रिन्सिपल ग्रुप ए. प्रिन्सिपल ग्रुप ए मध्ये बघितलं तर त्यामध्ये पण ग्रुप ए मध्ये पण एक सिनियर लेवल असते आणि एक ज्युनियर लेवल असते. जी मागे ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती प्रिन्सिपल ग्रुप ए, तर ते ग्रुप ए किंवा क्लास 1 ज्युनियर आहे. 5400 ग्रेड पे असतो. तर असे प्रिन्सिपल हे
डिस्ट्रिक्ट लेवलवरचे ITI असतात, लहान जिल्हे आहे, जसे भंडारा असेल, एखादा वर्धा जिल्हा असेल, अशा लेवलचे ठिकाणचे ITI आहेत, तिथले प्रिन्सिपल हे क्लास 1 असतात. आणि काही मोठे जिल्हे आहेत, जसे की चंद्रपूर आहे, काही गडचिरोली आहे, इंडस्ट्रियल एरिया जिथे आहेत, तिथले ITI थोडे मोठे असतात. नंबर ऑफ ट्रेड्स खूप जास्त असतात, पण 20 ते 25 ट्रेड असतात. अशा ठिकाणी त्या सिनियर लेवलचे, सिनियर म्हणजे क्लास 1 सिनियर लेवलचे प्रिन्सिपल असतात. हा डिफरन्स आहे दोघांमध्ये. आणि त्यानंतर एक DVETO असतं, डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग ऑफिसर. हे प्रत्येक जिल्ह्याला DVETO एक असतो. यांचं काम असतं की जे काही व्होकेशनल कोर्सेस असतात, MCVC किंवा बायोफोकल कोर्सेस किंवा ITI वगैरे, जिल्ह्याच्या पूर्ण ITIच्या नियंत्रण करण्याचे काम असतात DVETO कडे. असिस्टंट डायरेक्टर हे रिजनल ऑफिस किंवा हेड ऑफिसला बसतात. त्यांचं काम आहे डायरेक्टरेटमध्ये असिस्ट करणे. त्यानंतर प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल. जर डेप्युटी डायरेक्टर प्रिन्सिपल असेल रिजनल लेवलच्या ITI मध्ये, तर त्याच्यासोबत काही व्हाईस प्रिन्सिपल असतात. जर तो सुपर क्लास 1 ऑफिसर असेल, तर त्याच्या व्हाईस प्रिन्सिपल हा क्लास 1 वगैरे असतो. पण एखादा प्रिन्सिपल हा क्लास 1 असेल, स्वतः क्लास 1 असेल, तर त्याच्या व्हाईस प्रिन्सिपल हा क्लास 2 वगैरे असतो. आणि हे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल प्रत्येक ITI ला एक असतात, लहान ITI ला नसतात. त्यानंतर ITI आले ग्रुप बी. ग्रुप बी म्हणजे तुमचे जे ऍडव्हर्टाइजमेंट आले त्यांच्या काय. प्रिन्सिपल ग्रुप बी, ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आपली प्रिन्सिपल ग्रुप बी करिता. तर प्रिन्सिपल ग्रुप बी हे कोणती ITI चे प्रिन्सिपल बनणार? तर बघा, एका जिल्ह्यामध्ये खूप सारे तालुके असतात. एका जिल्ह्यामध्ये 15-15, 16-16 तालुके असतात. काही जिल्ह्यामध्ये 8-9 तालुके असतात. आणि प्रत्येक तालुके काही मोठे नाही असतात, काही छोटे छोटे गावं असल्यासारखे असतात. तर तिथे त्या ITI मध्ये 3 ते 4 ट्रेड असतात, 5 ट्रेड असतात. अशा ITI सांभाळणे थोडं सोपं असते म्हणून त्यांच्यासाठी जे प्रिन्सिपल असतात ते क्लास 2 चे ठेवतात. क्लास 2. आणि त्यापेक्षा वर असेल म्हणजे जिल्हा लेवलची ITI, तर तिथे प्रिन्सिपल असतात ग्रुप ए, क्लास 1 वाले. तर ग्रुप बी मध्ये कोण कोण येतात? टेक्निकल स्कूल असतात, ते पण क्लास 2 व्हाईस प्रिन्सिपल ग्रुप बी च्या लेवलचे असतात. तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये हेडमास्टर पण लिहून आहे. त्यानंतर प्रत्येक ITI ला एक असिस्टंट अप्रेंटिस ऍडवायझर असतो. प्रत्येक ITI ला म्हणा किंवा काही मोठ्या ITI मध्ये असिस्टंट अप्रेंटिस ऍडवायझर म्हणजे ITI झाल्यानंतर मुलांना अप्रेंटिसशिप मिळण्यासाठी जे कंपन्यांसोबत काय अग्रीमेंट वगैरे करतात किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देतात, त्यांना त्यांना म्हणतात असिस्टंट अप्रेंटिसशिप ऍडवायझर. त्यानंतर सुप्रिटेंडंट हे ग्रुप बी असतात, पण हे तुमच्या प्रिन्सिपल कोट्यामध्ये नाही, त्यांच्या कॅडर वेगळं आहे, ते ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येतात. त्यानंतर असिस्टंट इंजिनिअरिंग सुप्रिटेंडंट, ते पण तुमचे स्टोर वगैरेचे डिपार्टमेंट आहे. इन्स्पेक्टर ही पण क्लास 1 पोस्ट आहे. मागे जी ऍडव्हर्टाइजमेंट आली होती त्याचं नाव होतं प्रिन्सिपल ग्रुप ए स्लॅश इन्स्पेक्टर व्हाईस प्रिन्सिपल. जर डेप्युटी डायरेक्टर जिथे ITI आहे, तर तिथलं व्हाईस प्रिन्सिपल कदाचित क्लास 1 प्रिन्सिपल असेल. तुम्ही ग्रुप बी प्रिन्सिपल बनले, पण तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये व्हाईस प्रिन्सिपल पण लिहून आहे, तर एखादा जिल्हा लेवलची ITI आहे ना, तिथला प्रिन्सिपल हा क्लास 1 आहे, तर त्याला व्हाईस प्रिन्सिपल असेल तर तो त्याच्या एक लेवल डाऊन असेल, तर तुम्ही क्लास 2 म्हणून तिथे पोस्टिंग मिळू शकते तुम्हाला. तर तुम्हाला ग्रुप बी प्रिन्सिपल म्हणून कुठे कुठे पोस्टिंग मिळणार? तर तालुका लेवलवरच्या जे ITI आहे तिथे पहिली पोस्टिंग मिळण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर तुम्हाला मिळाली तर नागपूर सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा चंद्रपूर सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला प्रिन्सिपल म्हणून पोस्टिंग नाही मिळणार, व्हाईस प्रिन्सिपल म्हणून मिळेल. नाही ती मिळाली तर तिसरी पोस्टिंग काय मिळेल? टेक्निकल हायस्कूल असतात, तिथे हेडमास्टर म्हणून तुम्हाला पोस्टिंग मिळेल. पण तुम्हाला जिल्ह्याचे ITI किंवा रिजनल लेवलच्या ITI मध्ये प्रिन्सिपल म्हणून पोस्टिंग मिळणार नाही. तुम्हाला प्रिन्सिपल बनायचे असेल तर तालुका लेवलच्या ITI वर जाणार तुम्ही ऍज अ ग्रुप बी ऑफिसर. ओके, दिस इज द हेरार्की ऑफ पोस्ट इन ITI. ऑलमोस्ट या डिपार्टमेंटला एक डायरेक्टर आहे, 10 जॉईंट डायरेक्टर आहेत, 24 डेप्युटी डायरेक्टर आहेत. हे DVETO प्रत्येक जिल्ह्यामध्ये असल्यामुळे ऑलमोस्ट 35-36 लोक हे आहे. प्रिन्सिपल हे क्लास 1 चे प्रिन्सिपल ऑलमोस्ट प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात ITI असल्यामुळे हे 100च्या आसपास क्लास 1 चे प्रिन्सिपल, 100 नाही 200च्या वर क्लास 1 प्रिन्सिपल आहे.
हे ग्रुप बी ची आता तुमची ऍडव्हर्टाइजमेंटच 132 लोकांची आलेली आहे, म्हणजे ऑलमोस्ट हे 200 लोक हे आहे. तर अशा प्रकारच्या हेरारकी या डिपार्टमेंटमध्ये हे अडकत आहे. त्यानंतर तुमच्या खाली येतात प्रिन्सिपलच्या खाली ग्रुप इन्स्ट्रक्टर, ज्यांची मागे 1470 सिलेबस पण मिळालेला होता. सिलेबस आला किंवा जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट आली त्यामध्ये स्कीम ऑफ एक्झामिनेशन आलेली होती. तर स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये काय आहे आपल्याकडे, आपला एक्झाम होणार आहे 200 मार्क्ससाठी. 100 क्वेश्चन, 1 तासामध्ये 100 क्वेश्चन, एका तासामध्ये 100 क्वेश्चन म्हणजे 36 सेकंदामध्ये तुम्हाला करायचे आहे एक क्वेश्चन. इंटरव्ह्यू साठी 50 मार्क्स आहे, असे 250 मार्क्सची तुमचे हे रिटर्न प्लस इंटरव्ह्यूचे मार्क्स मिळून तुमचे मेरिट लिस्ट लागणार आहे. आणि मेरिट लिस्ट मध्ये 132 लोकांची ऍडव्हर्टाइजमेंट आहे. तुमची जर पहिली रँक आली तर तुमच्या प्रमोशन तुमच्या बॅच मध्ये पहिला होणार. जर 132वी रँक आली तुमची तर तुमच्या प्रमोशन तुमच्या बॅच मध्ये सर्वात शेवटी होणार. पहिला प्रमोशन आणि 132व्या प्रमोशन मध्ये जवळपास 10 वर्षाचा फरक राहणार आहे. तर समजा तुम्हाला तुमच्या हातात आहे जर पहिली रँक आणायची की 132 आणायची आहे. सर्वात पहिले तर तुम्हाला सिलेक्शन महत्वाचं आहे, नंतर रँकचं बघू. पण रँकला महत्व याच्यासाठी आहे की तुमचे प्रमोशन फास्ट होते. तुम्ही ग्रुप बी म्हणून ग्रुप ए मध्ये जाण्यासाठी तुमचा जो कालावधी लागणार आहे तो कमी लागेल जर चांगली रँक असेल. हा सिलेबस आलेला होता. सिलेबस बद्दल मी जास्त डिस्कस करणार नाही आता, नंतर एक एक टॉपिक आपण घेऊ. स्ट्रॅटेजी फॉर स्टडी बघा, टार्गेट कट ऑफ स्कोर फॉर रिटर्न एक्झामिनेशन. आता ग्रुप ए ची एक्झाम झालेली आहे, डेप्युटी डायरेक्टरची एक्झाम झालेली आहे. काही लोक म्हणतात पेपर खूप सोपा होता किंवा काही लोक म्हणतात की खूप काहीतरी वेगळा होता क्वेश्चन्स. तर बघा, कॉम्पिटिशन इतकी जास्त आहे. आधी कॉम्पिटिशन नव्हती. ग्रुप ए ला जितकी कॉम्पिटिशन होती त्याच्यापेक्षा डबल कॉम्पिटिशन तुमच्याकडे येत आहे. कारण ग्रुप ए ला जे लोक होते त्यांना 7 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला होता, डेप्युटी डायरेक्टरला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला होता. आणि तुम्हाला ग्रुप बी साठी किती एक्सपिरियन्स मागितलेला आहे? 2 वर्षांचा. ग्रुप ए साठी आणि डेप्युटी डायरेक्टर साठी ऑलमोस्ट 5000 लोक एलिजिबल होते. 5000 लोकांनी फॉर्म भरले होते. ग्रुप बी चे फॉर्म किती लोकांनी भरले? ऑलमोस्ट 11 ते 12,000 लोकांनी भरलेले आहे. आणि त्या ग्रुप ए च्या 5000 लोकांपैकी 123 लोक सिलेक्ट होणार आहे. 123 ग्रुप ए आणि 6 डेप्युटी डायरेक्टर, म्हणजे 130 लोक तिथे निघून जाणार आहे. पण बाकीचे 4900 लोक ऑलरेडी प्रिपरेशन करून बसलेले आहे, त्यांना एक्सपिरियन्स आहे एक्झामचा. तर ते तुमच्या समोर आहेत, थोडे ऍडव्हान्टेज पोझिशन मध्ये आहे, तुमच्या समोर आहे. तर ते 4900 लोक तुमच्यापेक्षा जास्त प्रिपेअर्ड असल्यामुळे तुमच्यासाठी कॉम्पिटिशन जास्त आहे. पेपर सोपा होता की कठीण होता? आता लोक म्हणतात पेपर सोपा होता, काही म्हणतात कठीण होता. सोपा होता, मला तर माझं पर्सनली वाटते की पेपर किती सोपा असेल तरी तुम्ही 100 पैकी 100 अटेम्प्ट केले तरी 100 पैकी 100 करेक्ट आणणे सोपं नाही. कारण 100 पैकी 100 तुम्हाला येतच नाही क्वेश्चन. 4-5 क्वेश्चन तर नवीन येणारच आहे. कारण एमपीएससी मध्येच तुम्ही बघितलं असाल 4-5 क्वेश्चनचे आन्सर चुकीचे देते एमपीएससी. तर तुम्ही तर साहजिक आहे, तुम्हाला एका तासामध्ये सोडवायचे, तुम्हाला काही डेटा माहिती नसतो, तर ऑलमोस्ट 10 क्वेश्चन तुम्हाला येणार नाही असं समजून चालायचं. पण कॉम्पिटिशन इतकी आहे. आता ग्रुप एच्या आपण बघितलं की कट ऑफ किती जाणार आहे, असे सर्वे केलेले आहे भरपूर अकॅडमी वगैरेने. तर ऑलमोस्ट काही लोक म्हणतात प्रिन्सिपल ग्रुप एच्या कट ऑफ ओपन मेल साठी 150 प्लस चाललाय, 150 आणि त्याच्यानुसार काही तुमच्या कॅटेगरीनुसार वगैरे रिझर्वेशन नुसार वगैरे तुम्ही त्याच्या कट ऑफ प्लस मायनस 10 मार्क वगैरे घेऊन चालू शकता. फिमेल रिझर्वेशन असेल, तुमच्या कॅटेगरीचं रिझर्वेशन असेल तर ते प्लस मायनस होऊ शकतं. पण तिथे पण 123 लोक होते ना, आता इथे 132 लोक आहेत. कट ऑफ 150 मार्क जर तिथे गेला तर त्यापेक्षा कॉम्पिटिशन इथे जास्त आहे. कारण इथे 2 वर्ष एक्सपिरियन्स म्हणजे भरपूर लोक तुमच्याकडे तुम्ही अनमॅरिड आहात. भरपूर लोक रिसेंटली पास आउट झालेले आहेत इंजिनिअरिंग मध्ये, ऍज कम्पेअर टू 7 इयर्स एक्सपिरियन्स. 7 इयर एक्सपिरियन्स मध्ये काय होता, भरपूर लोक मॅरिड होते, मुलं बाळ होते, त्यांना तर त्यांच्यावर जबाबदारी जास्त होते, एक्सपिरियन्स झालेला होता, त्यांची लर्निंग स्किल थोडी स्लो झालेली असते. तर त्या कम्पेअर मध्ये तिथे कॉम्पिटिशन कमी होते, तर इथे कॉम्पिटिशन जास्त आहे. जर तिथे कट ऑफ 150 मार्क जात आहे, क्वेश्चनची क्वालिटी याच लेवलची राहणार आहे. सोपं किंवा कठीण याच्यापेक्षा होणार नाहीये, फक्त क्वेश्चन बदलतील. पण 100 क्वेश्चन 60 मिनिटांमध्ये असल्यामुळे सोपेच क्वेश्चन येणार आहे, कठीण येणार नाहीये. फक्त तुमची ते रिडिंग असेल तर तुम्हाला सोपे वाटणार, रिडिंग नसेल, तितका अभ्यास नसेल तर तुम्हाला कठीण होणार. तर टार्गेट किती ठेवायचे आपल्याला? सर्वात पहिला क्वेश्चन आहे टार्गेट. 160 मार्क्सचा टार्गेट ठेवा.
जर तुमची कॅटेगरी ओपन नसेलही, तुमची रिझर्व्ड कॅटेगरी मध्ये असणार, पण तुम्हाला रँक पण तर आणायची. 132वी रँक आणून तुम्हाला तितका फायदा होणार नाही. जर तुम्ही पहिली रँक आणली तर तुमच्या प्रमोशन ग्रुप बी पासून ग्रुप ए मध्ये जाण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 वर्ष लागेल. मी असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 म्हणून जॉईन झालो होतो 2016 मध्ये MPSC MES मधून. माझी रँक 9th होती आउट ऑफ 147. म्हणजे तुमच्याच ऍडव्हर्टाइजमेंट इतकी आमची ऍडव्हर्टाइजमेंट होती. तर माझी 9वी रँक असल्यामुळे मी ऑलमोस्ट 4 ते 5 वर्षामध्ये प्रमोट झालोय डेप्युटी इंजिनियर म्हणून. पण माझे बॅचमेट ज्यांची रँक +50 होती, म्हणजे अबाव 50 होते, ते आता पण असिस्टंट इंजिनियरच आहेत आणि आणखी त्यांचे 7-8 वर्ष प्रमोशन होण्याचे काही चान्सेस दिसत नाही. तर हा इतका करिअरमध्ये फरक पडतो. म्हणून तुम्हाला काहीही असेल 160च्या टार्गेट ठेवायचं, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर कॅटेगरी ऑर एनी सिस्टीम. यू हॅव टू प्रिपेअर फॉर 160 मार्क्स. जर 160 मार्क घ्यायचे तर तुम्हाला किती करेक्ट क्वेश्चन करायचे ते बघा. 160 मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला 85 क्वेश्चन केले तर 170 मार्क येतात. 85 गुणिले 2 170. 15 क्वेश्चन तुमचे चुकले, 100च क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असं समजून चाला. 15 क्वेश्चन चुकले तर त्याचे 7.5 मार्क्स मायनस म्हणून 170 मायनस 7.5 162.5. म्हणजे तुम्हाला 83 to 85 क्वेश्चन ऑलमोस्ट एनी हाऊ करेक्ट करणे आहे. तर ह्या टार्गेटनुसार तुम्हाला अभ्यास करायचा 83 to 85. तर याच्यावरून काय समजून येते की टॉप क्वालिटी अॅक्युरेसी इज रिक्वायर्ड टू सो नीड टू कव्हर होल सिलेबस. म्हणजे तुम्हाला एकही क्वेश्चन सोडता येणार नाही. तुम्ही एकही क्वेश्चन सोडले नाही तर तुम्हाला 5-6 क्वेश्चनचे आन्सर येणारच नाही असं घेऊन चाला. तर तुम्ही एखादा टॉपिक मिस करू शकत नाही. 20 पॉइंट्स आहेत तुमचे, चॅप्टर्स 20 आहेत तुमच्या सिलेबसमध्ये. तुम्ही एकही टॉपिक तुम्हाला बोर वाटलं किंवा समजत नाही ना, मला वाटतं की सोडावा लागेल, तर असं सोडता येणार नाही. हे सर्वात क्लिअर करा. तुम्हाला पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे. 100% तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे. हायर द स्कोर बेटर विल बी द रँक अँड बेटर अँड फास्ट प्रमोशन अपॉर्च्युनिटी. हे पण लक्षात घेऊन घ्या. सर्वात आधी तर तुम्हाला सिलेक्शन महत्वाचं आहे. बेरोजगार असण्यापेक्षा जॉब कोणताही असेल तो बेटर आहे. आणि त्या जॉब मध्ये जर गव्हर्नमेंट जॉब असेल तर आणखी बेटर आहे. आणि गव्हर्नमेंट जॉब मध्ये पण क्लास 2 नोकरी असेल तर आणखी चांगलं आहे. आणि क्लास 2 पेक्षा क्लास 1 मिळाली तर आणखी चांगलं आहे. तर हे प्रोग्रेशन राहणार आहे. एक्झाम डेट, आता एक्झाम डेट आलेली नाही, याच्यावर खूप क्वेश्चन येतात. मला खूप लोक भविष्यवाणी करायला लावतात की सर एक्झाम कधी होणार आहे. बघा, माझे कोणी रिलेटिव्ह MPSC मध्ये नाही किंवा मी आजपर्यंत मी कोणत्याही काही एक्झाम्स, आता आमच्याकडे डेप्युटी इंजिनियर इरिगेशन डिपार्टमेंट मेकॅनिकलला ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती. ऑलमोस्ट 2.5 वर्ष झालेले आहे. काही सिलेबस पण आलेले नाही, एक्झामच्या काही न्यूज पण नाही. क्लास 1 प्रिन्सिपलची ऍडव्हर्टाइजमेंट डिसेंबर 2023 मध्ये आलेली होती. एक्झाम कधी झाली? फेब्रुवारी 2026 मध्ये. 2.25 वर्षानंतर एक्झाम झाली. तर आता तुमची ऍडव्हर्टाइजमेंट येऊन मला वाटतं 6 महिने पण व्हायचे आहे. 6 महिन्यामध्ये पण आता क्लास 1 ची एक्झाम झाल्यामुळे होऊ शकते तुमची पण प्रोसेस फास्ट होऊ शकते. सिलेबस आल्यानंतर 6 महिने 3 महिन्यानंतरच एक्झाम होते, त्याच्या आधी एक्झाम होत नाही. तर आता करायचं काय? असे खूप सारे आहे. असं होऊ शकते का क्लास 1 चे प्रिन्सिपल आले, त्यांची गरज नाही क्लास 2 चे प्रिन्सिपल घेण्याची, ते आणखी लांबवणार 1-2 वर्ष, असंही होऊ शकते. तर आपण याचं काय करायचं? तर एक्झाम टाइमलाईन, रियालिटी अँड स्ट्रॅटेजी. तर तुम्ही काही नका करू. एक्झाम डेट इज नॉट अनाउन्स येट. तर बघा, मिनिमम 3 महिन्याचे प्लॅन करा आणि मॅक्सिमम 1 वर्षानंतर होईल असं समजून चाला बस. आणि सो ऑलवेज प्रिपेअर फॉर द शॉर्टेस्ट टाइमलाईन. 3 महिन्याचा प्लॅन करायचा. 3 महिन्यानंतर एक्झाम होईल याच्यानुसार करा. त्याच्यानंतर नाही झाली एक्झाम तर सोडून द्या. म्हणजे जेव्हा एक्झामची डेट येईल, जेव्हा अनाउन्समेंट येत आहे एक्झाम कधी होणार आहे, त्याच्यानंतर 1 महिना मिळतो आपल्याला अभ्यास करण्यासाठी. तर आता काय करायचंय की 3 महिन्यानंतर एक्झाम होणार आहे, अशासाठी आपल्याला प्रिपरेशन करायची आहे. बिलीव्ह मी, 3 months इज इनफ फॉर दिस एक्झामिनेशन. 3 महिने इनफ आहेत या सिलेबस करिता आणि या एक्झामच्या प्रिपरेशन करिता. कारण डिफिकल्टी लेवल जास्त नाही. नॉर्मल जनरलाइज सिलेबस आहे. फक्त तुम्हाला डिसिप्लिन ठेवावी लागेल. आणि तुम्ही 3 महिन्यात पूर्ण सिलेबस कंप्लीट केला तर तुम्हाला काय मिळेल? नंतर रिव्हिजन करता येईल तुम्हाला. अर्ली प्रिपरेशन गिव्स यू अन ऍडव्हान्टेज. जर तुम्ही 3 महिन्यात पूर्ण सिलेबस कंप्लीट केला, त्याच्यानंतरही तुम्ही काय स्वतः खाली पिली तर बसणार नाही. रिव्हिजन करू शकता, मॉक टेस्ट देऊ शकता. म्हणून
मिनिमम 3 महिन्याचा तुम्ही प्लॅन तयार करा. एक्झामची डेट कधी येणार, काय येणार, याच्या आधी होणार नाही एक्झाम असं लक्षात घ्या आणि तयारीला लागा. म्हणून मी सांगतो 3 महिन्याचा 3 मंथ्स प्लॅन, प्रिपरेशन प्लॅन. कम्प्लीट फुल सिलेबस इन 3 मंथ्स. तुम्हाला 3 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस वाचून काढायचा आहे. प्लॅन डेली स्टडी विथ कन्सिस्टन्सी. तुम्हाला रोज अभ्यास करायचा आहे. सिलेबस इज मॅनेजेबल इफ प्लॅन वेल. सिलेबस काही कठीण नाही आहे. काही काही पार्ट्स आहे, काही जर if you are not from mechanical or electrical background or civil engineering background, then some topics like TKM and quantitative techniques in decision making, these are little bit conceptual and numerical based. Otherwise all the syllabus is generalized. Focus on understanding plus practice. तुम्हाला आता मी प्लॅन सांगणार आहे. स्लो स्टडी इक्वल टू नो स्टडी. तुम्हाला हा सर्वात पहिलं सांगतो, स्लो स्टडी इक्वल टू नो स्टडी. एखाद्या नोट्स मिळाले तुम्हाला किंवा तुम्ही क्लास केले आणि एखादा एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया नावाचा चॅप्टर आहे, काही पेजेस जास्त नाही, 20-25 पेजेस आहे, कोणत्या अकॅडमीचे नोट्स घेतले तर, आणि तुम्ही त्याच्यामधला पहिल्या दिवशी 2 पेज वाचता, दुसऱ्या दिवशी 2 पेज वाचता, तिसऱ्या दिवशी 1 पेज वाचता, अशा प्रकारचा अभ्यास करू नका. स्लो स्टडी और एव्हरेज स्टडी इज नॉट बेनिफिशियल. म्हणून थोडा फास्ट अभ्यास करा, फोकसने अभ्यास करा. नंतर मी प्लॅन सांगणारच आहे. आफ्टर एक्झाम डेट डिक्लेरेशन यू मे गेट 1 मंथ. एक्झाम डेट डिक्लेअर झाल्यानंतर 1 महिना मिळतो. ग्रुप एच्या एक्झाम मध्ये काय झालं होतं, आम्हाला 2 महिने मिळाले. 2 महिने. सर्वात आधी एक्झाम डेट आली. एक्झाम डेट आल्यानंतर 2-4 दिवसानंतर काहीतरी इलेक्शन लागले महानगरपालिकेचे, की काहीतरी रिझल्ट होते महानगरपालिकेच्या इलेक्शनचे, तर त्यासाठी एक्झाम पोस्टपोन झाली. ते पोस्टपोन झाल्यानंतर नेक्स्ट डेट येण्यासाठी ऑलमोस्ट 1 महिना गेला. पण इतकी हिंट आली होती की एक्झाम होणार आहे, तर असे आम्हाला 2 महिने ग्रुप ए साठी मिळालेले होते. असं तुमच्या सोबत होईल याची गॅरंटी नाही, पण कोणती एक्झाम असेल 1 महिना आधी एमपीएससी डिक्लेअर करतो डेट एक्झामची, तर तुम्हाला 1 महिना मिळणार आहे असं समजून चला. पण त्या 1 महिन्याच्या आधीच तुम्हाला सिलेबस कम्प्लीट वाचून ठेवायची आहे, तयारी पूर्ण करून ठेवायची आहे. त्या 1 महिना मिळाला, त्यामध्ये तुम्हाला फक्त रिव्हिजन करायची आहे, मॉक टेस्ट द्यायची आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स किंवा एमसीक्यूज वगैरे सॉल्व्ह करायचे आहे. दॅट्स इट. त्या पिरियडमध्ये तुम्ही नवीन वाचण्याचा प्रयत्न वगैरे करू नका. ट्राय टू टेक लिव्ह फ्रॉम द ऑफिस फॉर फुल फोकस. जर एक्झामची डेट मिळाली, आता भरपूर लोक तुमच्याकडे मध्ये जॉब करणारेच लोक आहे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तुम्ही काहीतरी कुठे ना कुठे जॉब करणार आहात, आणि ही एक्झाम आता इतकी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सोबत किंवा बाकी रिक्रुटमेंटच्या प्रोसेस सोबत कम्पेअर केलं, जिथे प्रिलिम्स असतात, मेन्स असतात, इंटरव्ह्यू असतात आणि त्यामध्ये फ्रेशर्स असतात, फ्रेशर्स सोबत कॉम्पिटिशन किंवा कॉम्पिट करणे थोडंसं चॅलेंजिंग आहे ऍज कम्पेअर टू एक्सपिरियन्स होल्डर्स. म्हणून ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे. 132 ग्रुप बी गॅजेटेडच्या पोस्ट येत नाही. ते तुमचा स्केल पण चांगला आहे, पे स्केल पण चांगला आहे, जॉब क्वालिटी पण चांगली आहे. तर अशा प्रिपरेशनसाठी जिथे कॉम्पिटिशन कमी आहे ऍज कम्पेअर टू अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, कॉम्पिटिशन खूप कमी आहे. 10-12 हजार लोक खूप कमी झाले. एमपीएससी राज्यसेवा वगैरे मध्ये तुम्ही बघितलं किंवा फॉरेस्ट सर्व्हिसेस वगैरे मध्ये, तर तिथे 1 लाख लोक येतात. त्याच्या कम्पेअरमध्ये हे 10-12 हजार लोक मॅनेजेबल आहेत. तर अशी अपॉर्च्युनिटी जाऊ नये. आणि 132 वॅकन्सी आहे, म्हणजे खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत. वॅकन्सी वाढतील याची चान्सेस कमी आहे, हे लक्षात घ्या. तर अशा अपॉर्च्युनिटीसाठी तुम्ही थोडंसं एफर्ट लावायला पाहिजे. जर शेवटचा महिना आहे तर शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही फुल टाइम प्रिपरेशन, आता तुम्ही जॉब करत आहात तर तुमची प्रिपरेशन ही ऍव्हरेज प्रिपरेशन राहणार आहे. पण शेवटी तुम्ही शेवटचा 1 महिना सुट्ट्या वगैरे टाकले तर तुमची प्रिपरेशन होऊ शकते. एका महिन्यात पण भरपूर गोष्टी कव्हर होतात. स्ट्रॅटेजी फॉर वर्किंग अँड मल्टी एक्झाम स्टुडंट्स. आता कित्येक लोकांचे मला फोन आले, मेसेजेस आले की सर आरटीए एएमव्हीआय ची करू का, माझ्याकडे आरबीआय ग्रेड बी ची अपॉर्च्युनिटी आहे, तिथली एक्झाम देऊ का, ही देऊ. काही म्हणतात की आम्ही बँकिंगची प्रिपरेशन करून राहिलो आहे, काय करायचं. काही एमपीएससी राज्यसेवेची तयारी करतात, काही सिव्हिल इंजिनिअरिंगची प्रिपरेशन करतात. तर काय करायचं. आता मला बाकी लोकांच्या एक्झामचे टाइम टेबल किंवा त्यांची प्रिपरेशन लेवल किती आहे ते मला माहिती नाही, पण मी तुम्हाला इथे एकच सजेशन देणार की गिव्ह फर्स्ट 3 मंथ्स. मी तुम्हाला सांगितलं 3 महिन्याचा प्लॅन करायचा आहे. जर तुमचे बाकीच्या एक्झामला वेळ असेल तर पहिले या एक्झामला 3 महिन्यात पूर्ण सिलेबस कम्प्लीट करा, पूर्ण सिलेबस.
बाकी सोडून द्या. 3 महिन्यानंतर टाइम एक्झामची डेट आली नाही आली सोडून द्या. पहिले 3 महिने फुल्ली एक्झामची प्रिपरेशन करा. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही एक्झाम्स असतील आरटीओ एमबीए वगैरे असेल ज्याची डेट आलेली नाही किंवा ऍडव्हर्टाइजमेंट आलेली त्याची नंतर करा. पण हे इथे ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे. आरटीओ एमबीए मध्ये पण कॉम्पिटिशन आहे ऍज कम्पेअर्ड टू दिस एक्झामिनेशन. पहिले 3 महिने करा, त्याच्यानंतर सोडा, बाकीच्या एक्झामची प्रिपरेशन करा. मग त्याच्यानंतर जेव्हा डेट येईल, वन्स एक्झाम डेट इज अनाउन्स, स्विच बॅक टू रिव्हिजन. मग शेवटचं जे 1 महिन्याचं सांगितलं त्या रिव्हिजन करिता तुम्ही तयारी करा. रिव्हिजन, मॉक टेस्ट वगैरे. स्टे कन्सिस्टंट, डिसिप्लिन अँड फोकस. बघा तुम्ही प्रिपरेशन करून राहिला एमपीएससी ग्रुप बी एक्झामिनेशन साठी, तुम्ही मार्केटमध्ये ते बघितले असणार तर तलाठी न ग्रामसेवकाच्या एक्झाम साठी लोक 5-5, 6-6 वर्ष, पोलीस भरतीसाठी 5 वर्ष इन्व्हेस्ट करत आहेत. तर ही तर ग्रुप बी गॅजेटेड आहे. ग्रुप बी मध्ये पण या एक्झामचे S17 आहे बेसिक, 7व्या वेतन आयोगानुसार. म्हणजे ग्रुप बी मध्ये पण ही सिनियर स्केल आहे असं समजून चाला. आणि इथे तुम्हाला थोडी कॉम्पिटिशन कमी आहे, तर मग तुम्ही का बरं अभ्यास करणार नाही? तर थोडीशी तुम्ही कन्सिस्टन्सी दाखवा, डिसिप्लिन दाखवा आणि फोकस दाखवा. सिलेबस पण सोपा आहे. तुम्ही गेट किंवा आयईएसच्या सिलेबस किंवा एमपीएससी राज्यसेवेच्या सिलेबस सोबत कम्पेअर करणार तर हा 20% सिलेबस नाही. असं कोणतेच टॉपिक नाही का तुम्ही वाचले 2-3 वेळा वाचले आणि समजणार नाही. नाही समजले तरी तुमचे क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन्स इतके सोपे आहेत का तुम्ही 4 ऑप्शन बघितल्यानंतर क्लिक होऊन जाते की हा हा आन्सर असू शकते, हे 3 तर नाही आहे. इतका सोपा, म्हणजे 100 क्वेश्चन 60 मिनिटात असल्यामुळे क्वेश्चनची लेवल तितकी नाही आहे. तर त्यामुळे डिफिकल्ट सिलेबस, एक तर सिलेबस सोपा आहे आणि त्यापेक्षाही क्वेश्चन पेपर सोपे आहे. त्यानंतर सर्वांची एकच अपेक्षा असेल की सर स्टडी मटेरियल सांगा, स्टडी मटेरियल सांगा. तर स्टडी मटेरियल मार्केटमध्ये खूप आहे, पण मी सांगतो नो मटेरियल इज परफेक्ट, डोंट चेस टू मेनी सोर्सेस. बघा तुम्हाला वाटत असेल की हे अकॅडमी यांचं मटेरियल काही खास नाही आहे, त्या अकॅडमीचे काही खास नाही, मी दोन्ही अकॅडमीचे घेतो. आणखी काही निलेश आगासे सरांनी काही नोट्स दिले त्यांचे पण घेतो, कारण त्यांनी चांगला स्कोर आणलेला आहे. काही एक मित्र आहे त्यांनी काहीतरी नोट्स आणले आहेत तिथून पण घेतो, आणि हे सर्व मी जमा करून मी पूर्ण अभ्यास करतो. असं काही करू नका. नो मटेरियल इज परफेक्ट, डोंट चेस टू मेनी सोर्सेस. अंडरस्टँड द सिलेबस. सिलेबस बघा, एक्झाम प्रोसेस बघा आणि त्याच्यानुसार तयारीला लागा. सिलेबस इज सिम्पल, नीड्स प्रॅक्टिस, कन्सिस्टन्सी, नॉट एक्स्ट्रा इंटेलिजन्स. एकदम एक्स्ट्रा इंटेलिजन्सची गरज नाही. स्मार्टनेस, हार्डवर्क इज इनफ फॉर दिस एक्झाम. पेशन्स प्लस रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस इज द रिअल की. तर सिलेबस काय का, स्टडी मटेरियल कोणता. आता मोस्ट ऑफ द स्टुडंट्स, इथे 100 लोक जॉईन झालेले, तर 100 पैकी 50-60 लोकांनी क्लासेस जॉईन केलेले असणार. आणि काही क्लासेस आहे चांगले, त्यांचे रिझल्ट पण ग्रुप ए मध्ये चांगले आलेले आहे. तर तुम्ही क्लासेस जॉईन केलेले असणार तर त्यांचे नोट्स फॉलो करा ऍज ए प्रायमरी सोर्स. प्रायमरी सोर्स. 10 मिनिटानंतर आपली मीटिंग एंड होणार आहे, पुन्हा आपण जॉईन होऊ नंतर. ओके. फॉलो देअर नोट्स ऍज अ प्रायमरी सोर्स. तो तुमच्या 80% पार्ट राहील तुमच्या स्टडी मटेरियलचा, हा असं समजून चाला. क्लासचे नोट्स. जर तुम्ही क्लासेस जॉईन नसतील केले तर आता मार्केटमध्येच काही चांगल्या अकॅडमीज आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, त्यांचे नोट्स तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा. तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील किंवा कोणी ग्रुप ए ची प्रिपरेशन केलेली असतील, कारण त्या इन्स्टिट्यूटनं मागे जी एक्झाम झालेली आहे ग्रुप ए किंवा डेप्युटी डायरेक्टर, तो ऑलमोस्ट व्यवस्थित त्यांच्या नोट्समधून क्वेश्चन आलेले आहेत, जे काही इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या नोट्समधून. तर ते स्ट्रक्चर्ड आहे. हा सिलेबस कसा आहे, खूप स्कॅटर्ड सिलेबस आहे आणि ह्या सिलेबसवर दुसऱ्या कुठेही एक्झामिनेशन होत नाही. तर यासाठी मार्केटमध्ये बुक्स काही तितके खास अवेलेबल नाही. जर तुम्ही वाचायला गेले तर खूप बुक्स आहे, पण कॉम्पिटिटिव्हच्या प्रिपरेशन मध्ये 500 पानांचे, 100 पानाच्या वर कोणतीही पुस्तक वाचायची नाही. 100 किंवा 200 पानांच्या वर कोणतीही पुस्तक वाचायची नाही. जर एखादी पुस्तक वाचायला गेले तुम्ही, ते 500 पानाची असेल तर तुम्ही सिलेबस कम्प्लीट करू शकणार आहे, कारण सिलेबस खूप स्कॅटर्ड आहे. मॅनेजमेंट आहे, त्यानंतर तुमचे फायनान्स आहे, एज्युकेशन सिस्टीम आहे, त्यानंतर टीकीएम वगैरेचे आहे, वेगवेगळे आहेत टॉपिक. तर त्याच्या साठी जाऊ नका. तर सर्वात बेस्ट आहे फॉलो द क्लास नोट्स. प्रायमरी ज्यांनी क्लास नसतील लावणे त्यांनी टॉप इन्स्टिट्यूटच्या मटेरियल घ्यावे.
आणि त्याच्यानंतरही अभ्यास करता करता काही गोष्टी नवीन आपल्याला ऍड कराव्या लागतात. नवीन गोष्टी ऍड कराव्या लागतात. आता तुम्ही एखादा टॉपिक वाचून राहिले, एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया, त्यामध्ये काही कमिशन्स असतील, कमिशन बद्दल त्या नोट्स वाल्यांनी किंवा अकॅडमीने खूप कमी लिहिलेलं असेल, तुम्ही गुगल करू शकता किंवा युट्यूबवर त्याच्याबद्दल थेअरी वाचू शकता आणि त्याचे नोट्स काढून ठेवू शकता. कोणती इन्स्टिट्यूट आहे, IIT आहे, निमी आहे, एखादी आणखी कोणती तरी इन्स्टिट्यूट आहे, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट गुरगाव, त्याच्याबद्दल तुमच्या क्लास नोट्स मध्ये खूप कमी माहिती असेल, पण तुम्हाला वाटते की ही माहिती इम्पॉर्टंट आहे. एखादी स्कीम आहे, स्ट्राईव्ह नावाची स्कीम आहे, पण नोट्स मध्ये खूप कमी लिहिलेलं आहे, तर त्यावेळी तुम्ही गुगल करा. गुगल करून काही आता गुगलमध्ये पण तुम्ही बघितलं तर AI जनरेटेड आन्सर भेटतात, त्याच्या नोट्स काढून ठेवा अँड दॅट इज इनफ. त्याच्यानंतर यूज अदर बुक्स, वेबसाईट्स, मॅन्युअल्स ऍक्ट्स ओनली ॲज अ सपोर्ट, नॉट अ मेन सोर्स. म्हणजे ते फक्त ऍडिशनल आहे असं समजून चालायचे. 1 किंवा 2 रीडिंग मी सांगतो, ते पण किती रीडिंग करायचे, काय करायचे. ओके. फायनल रूल स्टडी मटेरियल मध्ये, फायनल लिमिटेड मटेरियल प्लस मल्टिपल रिव्हिजन्स इक्वल टू सिलेक्शन. तुम्ही एकच मटेरियल 4 ते 5 वेळा वाचा, मल्टिपल रिव्हिजन करा, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. ना की तुम्ही खूप सारा मटेरियल एकच वेळ वाचण्यापेक्षा तुम्ही एकच मटेरियल खूपदा वाचा. दॅट विल विथ वन गुड सोल्युशन फॉर दिस स्टडी मटेरियल. आता आणखी 7 मिनिट राहिलेले आहे आपल्या याच्याला. अम, त्याआधी मी चॅट बॉक्स मध्ये काही क्वेश्चन असतील ते बघून घेतो, कारण क्वेश्चन व्हॅनिश होणार. ओके, तितके नाही आहे. तर मी थोडासा याचा कम्प्लीट करून घेतो स्टडी मटेरियल. स्टडी मटेरियल मध्ये तुमचा प्रायमरी सोर्स सांगितला, तो 80% तुमच्या स्टडी मटेरियलचा पार्ट असला पाहिजे. क्लास नोट्स किंवा नसेल तर तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटचे क्लास नोट्स वगैरे घेऊ शकता, कारण त्यांनी वेल ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. त्यांनी सिलेबसच्या प्रत्येक कीवर्ड बघून बघून बरोबर सिलेबस घेतलेला आहे. होऊ शकते क्वालिटीमध्ये शॉर्टकट मारलेले असतील तुम्ही, तर जे गोष्टी नाही समजले किंवा तुम्हाला वाटते ऍडिशनल पाहिजे, तर तुम्ही गुगल करून तुम्ही एक्स्ट्रा लिहून ठेवू शकता. त्यानंतर ह्या गोष्टी गरजेच्या आहे. तुम्ही डीव्हीईटीची एक्झाम द्यायला चालले तर डीव्हीईटीच्या खूप साऱ्या स्कीम्स आहेत सिलेबसमध्ये. तुम्ही त्या वेबसाईटवर पूर्ण वेबसाईट बघून घ्या, डीव्हीईटीची पाठांतर करून घ्या. मी नोट्स काढलेले होते माझे, मी मला वाटते भरपूर लोकांसोबत शेअर पण केले. मी डीव्हीईटीच्या प्रत्येक टॅब मध्ये काय काय आहे त्याचे पूर्ण नोट्स बनवले होते आणि मी त्याची PDF बनवून प्रिंटआउट काढली होती. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन छोटे छोटे क्वेश्चन असतात वेबसाईटवर गेल्यानंतर. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा हेड कोण आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन कधी नाव बदललं, आधी नाव कोणता होता, हिस्ट्री काय आहे, जॉग्रफी काय आहे, असे काही वेबसाईटवर सर्व लिहून असते. अबाउट अस, होम, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर वगैरे, हे बाकी इन्स्टिट्यूट वगैरे दिलेले आहे सिलेबसमध्ये. तर हे सर्व तुम्ही वेबसाईट वगैरे एकदा तरी चेक करून घ्या, तुम्हाला फायदा होईल. वेबसाईट चेक करा, त्यानंतर त्यांचे नोट्स काढून घ्या. व्हिजिट स्किल डेव्हलपमेंट अँड स्कॉलरशिप स्कीम, भरपूर स्कॉलरशिपच्या स्कीम्स आहेत सिलेबसमध्ये, त्या पण बघा, त्यांच्या वेबसाईट बघा. त्यानंतर हा सिलेबस तुम्हाला फील करायचा, म्हणजे एक्सपिरियन्स करायचा आहे. तर तुम्ही स्किल डेव्हलपमेंटचे कोणते इनिशिएटिव्ह होत असतील इंडियामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला, तर तिथे पार्टिसिपेट करण्याचे प्रयत्न करा, ट्राय करा. कारण कसं आहे, तिथे स्किल डेव्हलपमेंटचा जे तुमचा ऍटिट्यूड आहे, तो ऍटिट्यूड पण खूप इम्पॉर्टंट आहे प्रिपरेशन मध्ये. तर तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला ITI मध्ये जायचं, तर स्किल डेव्हलपमेंट मध्ये काय काय सुरू आहे, खरंच वर्थ आहे की नाही, स्किल डेव्हलपमेंट खरंच होत आहे की नाही, की फक्त हे थेरॉटिकलच आहे. आता भरपूर साऱ्या अकॅडमीज आहेत, नोट्स वगैरे त्यांनी व्यवस्थित बनवले, पण त्यांनी शिकवताना होतं की त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही ITI वगैरे मध्ये काय चालते. ते थेरॉटिकल कुठले तरी इग्नूचे नोट्स किंवा कोणत्या मॅनेजमेंट वगैरे MBA चे नोट्स वाचून वाचून ते सांगतात, पण त्यांना ते आतमधल्या गोष्टी माहीत नसल्यामुळे ते स्किल डेव्हलपमेंट वगैरेचे ते टच देऊ शकत नाही. तर ते टच तुम्हाला मिळाला पाहिजे, म्हणून तुम्ही स्वतःहून इन्व्हॉल्व्ह व्हा ह्या गोष्टीमध्ये. स्किल डेव्हलपमेंटचे कुठे न्यूज दिसले न्यूजपेपरमध्ये किंवा कुठे कोणत्या फेसबुक वगैरे इंस्टाग्रामवर काही पेजेस वगैरे असतील ते लाईक करून ठेवा आणि त्याच्यावर थोडासा अभ्यास करत राहा. काही ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात आपल्या
बस स्टॉप वगैरेवर की कोणती स्कीम आली आहे, कौशल भारत योजना, विश्वकर्मा योजना. तर मग ते योजना दिसली तर आपण त्याची थोडीशी माहिती इंटरनेटवरून काढणे गरजेचे आहे. कोणती मुद्रा योजना आहे सेल्फ एम्प्लॉयमेंटची, त्याच्याबद्दल माहिती काढणे गरजेचे आहे. तर असे त्याच्यानंतर तुम्हाला खूप सारे ऍक्ट आहेत तुमच्या सिलेबसमध्ये, जसे अप्रेंटिसशिप ऍक्ट. ते अप्रेंटिसशिप ऍक्ट एकदा आपलं त्याचे बेअर ऍक्ट असतात. बेअर ऍक्ट म्हणजे पीडीएफच असतो. ऍक्च्युअल मध्ये कायदा काय आहे, संसदेमध्ये काय कोणता कायदा पारित झालेला आहे, तो ऍज इट इज त्याची पीडीएफ अवेलेबल असते. ते जसेचे तसे वाचून घ्या. जे अप्रेंटिस ऍक्ट वर 2-3 क्वेश्चन येणार आहे, हा वाचून ठेवा पूर्ण, किती अमेंडमेंट झाले. फॅक्टरी ऍक्ट वर 2-3 क्वेश्चन येणार आहे, करून ठेवा. आरटीआय वर 1-2 क्वेश्चन येतील, ते करून ठेवा. आरटीएस राईट टू सर्व्हिस ऍक्ट वर 2-3 क्वेश्चन येणार, एखादा क्वेश्चन येईल. इंडस्ट्रियल पॉलिसीज वर क्वेश्चन येतात. 1991चा आता क्वेश्चन आलेला होता. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर 2-3 क्वेश्चन येणारच आहेत हमखास. तर हे एकदा पूर्ण बेअर ऍक्टच्या फॉर्म मध्ये वाचले तर जास्त क्लॅरिटी. कारण नोट्स तुमच्या अकॅडमी वगैरेचे नोट्स आहेत तितके ते एलॅबोरेटिव्ह नाही ठेवू शकत, कारण त्यांचा साईज खूप मोठा होतो. म्हणून तुम्ही ऍटलिस्ट वन्स हे पूर्ण वाचून तरी घ्या. ओके, याचे प्रिंटआउट काढा जे काही पीडीएफ मिळाले. त्यानंतर एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस, याच्या व्यतिरिक्त मी एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस मध्ये ना एचआरडी नावाचा टॉपिक आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे म्हणजे इकॉनॉमिक्स आहे, सेक्टोरियल अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे टॉपिक्स आहे. ते त्यांचे नोट्स, त्यांचे एमसीक्यूज खूप अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तर त्या पुस्तकं किंवा नोट्स मिळवण्याचे प्रयत्न करा. आणि त्याच्यामधून जर तुम्हाला हा पहिले प्रायमरी नोट्स वाचून झाले असतील तर हे याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. कारण एमपीएससीचे काही क्वेश्चन जसेचे तसे आलेले आहे या एक्झाम मध्ये पण, तर ते करण्याचा प्रयत्न करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जसे असिस्टंट सेक्रेटरी, डीटीईचे किंवा पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रिन्सिपल वगैरेचे जे एक्झाम झाले होते तिथले पण काही क्वेश्चन इथे रिपीट झालेले आहेत जसेचे तसे. तर ह्या गोष्टी बघा सिलेबसमध्ये जे काही भेटतात आजूबाजूला, आणि एमपीएससीचे असतील तर आणखी चांगली गोष्ट आहे. तर हे मिळवण्याचे प्रयत्न करा. त्यानंतर स्टडी मटेरियल मध्ये जर 1 मिनिट राहिलेला आहे आपल्याकडे फक्त, आपण लेफ्ट कडे टाकू. सर एक प्रश्न आहे माझा, मी विचारू शकतो का आता? हा बोला सर, बोला. आपण थोडासा सेटल होतपर्यंत विचारून घेऊ. ओके सर, ऍक्च्युली सर मी आशुतोष बोलतोय. तर मी काम केलं एमएनसी मध्ये फॉर ऑलमोस्ट 3 इयर्स आणि मी ऍज अ HR जॉईन करणार आहे नेक्स्ट मंथ. सो म्हणजे मला थोडं क्लॅरिटी येत नाही की मी एक्झामसाठी प्रिपेअर करू की नाही करू. म्हणजे माझा मोटो होता की एक्झामसाठी प्रिपेअर करायचं, बट आय विल बी जॉईनिंग ॲज अ HR नेक्स्ट मंथ इन एमएनसी. सर पॅकेज किती आहे, डायरेक्ट क्वेश्चन विचारतो. 9 LPA. 9 MPA ना. कुठे पोस्टिंग आहे? पोस्टिंग आहे वापी साईडला. हम्म? वापी, गुजरात वापी, गुजरात. मुंबई आणि जवळ आहे. तुम्ही कुठले आहात? मी अकोला. अकोल्याचे ना. बघा, प्रिपरेशन केले तुम्ही, सिलेक्ट झाले इथे, तर तुम्हाला पॅकेज किती मिळेल इथे असं वाटते? ऑलमोस्ट 1 लाख रुपये सॅलरी मिळणार आहे. ग्रॉस सॅलरीची गोष्ट करतो, मिनिमम. आणि आता 8 पे कमिशन लागलेलं आहे, म्हणजे जानेवारी 2026 पासून तो लागू होणार आहे. त्याच्या वगैरे मिळेल. म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये इथे मिळणार आहे असं समजून चला. 1 लाख गुणीला 12 केले तर 12 लाख रुपयाचे इथे पॅकेज आहे. तुम्ही अकोल्याच्या, तुम्हाला पोस्टिंग तुमच्या आजूबाजूला मिळण्याचे चान्सेस 90% आहेत. अकोल्याच्या आजूबाजूला किंवा तुम्हाला जिथे पण सेटल व्हायचं तिथे, राईट. आणि गव्हर्नमेंट नोकरी आहे, कोई निकाल नाही सकता. येस सर. तर मग काय करायला पाहिजे तुम्ही? HR म्हणून तर तुम्ही कधी जाऊ शकता ना. हा हा हा. पण ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे असं मला वाटतं. जर तुमचं पॅकेज 20 लाख 22 लाख असता आणि तुम्ही HR पेक्षा तुम्ही टेक्निकल मध्ये असता की टेक्निकल मध्ये असता, तर तुमचे ग्रोथ वगैरे फास्ट होते प्रायव्हेट मध्ये. पण ते तुम्हाला बघता येईल, कारण आताच्या सद्यस्थितीमध्ये तुमचं पॅकेज कम्पेअर केलं आणि तुम्हाला जे जॉब पोस्टिंग वगैरे लोकेशन वगैरे आहे ते बघितलं तर तुम्हाला हा परवडेल. पण आता काही लोकांच्या प्रायव्हेट मध्ये स्टार्टिंगला चांगले पॅकेजेस असतात IT वगैरे मध्ये, आणि त्यांची काय ग्रोथ खूप फास्ट होते. त्या केसमध्ये विचार करावा लागतो आपल्याला.
पण कोणती डिग्री कोणत्या ब्रांच मध्ये आहे आपली? म्हणजे माझी ग्रॅज्युएशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. मेकॅनिकल. तर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलला मी सांगतो की मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलला ना प्रायव्हेट मध्ये पण सॅच्युरेशन आहे. एका लेवल नंतर पॅकेजेस वाढत नाही. आणि माझं MBA आहे HR मध्ये. त्यानंतर मॅनेजमेंट मध्ये तितकं नाही आहे सर, आता पहिल्यासारखा तरी नाही. ओके. पॅकेजेस वगैरे आता सर्वात चांगले पॅकेजेस IT मध्ये आहे. CR पर्यंत जातात ते तर लोक. बरोबर. सर जी एक महत्वाचा क्वेश्चन होता वैभव डाके हिअर. हा. आपले जे प्रायव्हेट एक्सपिरियन्सेस आहेत या जॉबसाठी, तर ते व्हेरीफाय कसे केले जाणार? व्हेरीफाय म्हणजे काय, आता तुम्ही सर्वात पहिले तर तुम्हाला सांगतील ते की MPSC च्या फॉर्मॅटमध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणा. हम्म. तुम्ही आता फेक सर्टिफिकेट आणली असणार आणि त्यांना डाऊट आला किंवा तुमच्या समजा 132वा नंबर होता आणि जे 133व्या ज्याची रँक होती त्याच्या सिलेक्शन नाही झाला, तर तो कंप्लेंट वगैरे केली तुमची काय याच्याकडे जो एक्सपिरियन्स होता तो फेक होता. माहिती तर घेतात लोक आजकाल, हम्म. कुठून नाही कुठे माहिती घेतात. त्यानं कंप्लेंट केली की याची फेक होतं, मग त्याची चौकशी लागली तुमच्या एक्सपिरियन्स, नको. तर तेव्हा प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यानंतर काही गोष्टी त्यांच्या लक्षात पण येतात ना. तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागले, तुम्हाला MPSC फॉर्मॅटमध्ये कंपनीने दिलं सर्व ओके आहे, पण कोणी डाऊट घेतलं त्याच्यावर, तेव्हा तुम्हाला जस्टिफाय करून देता आलं पाहिजे. कंपनी तुमच्या साईडने उभी राहिली पाहिजे. आता इथे कसं आहे, इथे सोपं याच्यासाठी आहे की इथे मोघम मागितलं त्यांनी एक्सपिरियन्स. बाकी एक्झाम होतात ना एक्सपिरियन्स वाल्या, तिथे ना पर्टिक्युलर काही फील्डचे एक्सपिरियन्स मागतात. जसं आमच्याकडे डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकल साठी रिक्रुटमेंट निघाली, तर तिथे 3 वर्षांचे एक्सपिरियन्स मागितलं. त्यांनी काय म्हटलं, ऑटोमोबाईलचे एक्सपिरियन्स पाहिजे, नाहीतर IC इंजिनचे एक्सपिरियन्स पाहिजे, नाहीतर कॉम्प्रेसर वगैरेच्या रिलेटेड एक्सपिरियन्स पाहिजे, नाहीतर इरिगेशन पंपिंग मशिनरी रिलेटेड एक्सपिरियन्स पाहिजे. तुमच्या केसमध्ये असं काही नाही ना, स्पेशलाइज असं काही नाही. इथे काय म्हटलंय, नाही. प्रोफेशनल म्हटलंय, एक दुसरा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हटलंय आणि तिसरा टेक्निकल म्हटलंय. त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये खूप सारे जॉब्स येतात. प्रोफेशनल मध्ये म्हणजे तुमच्या रिलेटेड टू इंजिनिअरिंग डिग्री, आणि प्रोफेशनल म्हटलं तर तुम्ही MBA केला असणार तर ते MBA चे मॅनेजमेंट काम करतात, तो प्रोफेशनल मध्ये येतो. टेक्निकल टीचिंग एक्सपिरियन्स हे त्यांनी काउंट केला. टीचिंग मध्ये असं सांगितलं नाही की तुम्ही डिग्री लेवलला शिकवलं पाहिजे की डिप्लोमा लेवल किंवा ITI लेवलच्या अभाव शिकवलं पाहिजे असंही नाही. ते तर ट्युशन वाल्यांचे एक्सपिरियन्स ऍक्सेप्ट करायला तयार आहे ना, आहे की नाही. इथे मोघम असल्यामुळे थोडं सोपं आहे. फक्त अनलेस अँड अंटिल समवन टेक्स ऑब्जेक्शन ऑन युअर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स. सर एक प्रश्न होता. विशाल बोलतोय इकडनं, विशाल देशमुख. आवाज येतोय? हा बोला ना. हा सर, ऍक्च्युली मी पहिल्यांदा MPC थ्रू मी म्हणजे प्रॉपर ते डॉक्युमेंट्स वगैरे टाकून मी फॉर्म भरलाय. तर माझे काही डॉक्युमेंट्स होते, जसं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वगैरे, हे माझे एकदम जुने होते. म्हणजे त्याच्यावरती काहीच ते काय म्हणतो हे आपण त्याला, कास्ट काही सर्टिफिकेट स्कॅनर वगैरे वगैरे असं आपण काही. नंतर डिस्कस करू. कास्ट नाही नाही, सर्टिफिकेट म्हणजे वगैरे हॉल तिकीट येईल का तरी? म्हणजे असं तर होणार आहे ना की डॉक्युमेंट्स अपलोड प्रॉपर नव्हते म्हणून हॉल तिकीट येणार नाही असं वगैरे? तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे ना? हो, फॉर्म सबमिट झाला. हॉल तिकीट येईल, 100% येईल. ओके, थँक्यू सर. पुन्हा वळू आपल्या प्रेझेंटेशन कडे. हॅलो सर, संग्राम कांबळे बोलतोय मी. माझा एक क्वेश्चन होता की मी 2014 साली म्हणजे लेक्चरशिप केलेली आहे, आणि ते जे कॉलेज आहे ते म्हणजे आता बंद पडलेलं आहे, आणि त्याचं म्हणजे ते पॉलिटेक्निकचं कॉलेज होतं, आणि आता फक्त ITIचं कॉलेज अस्तित्वात आहे तिथे. आणि तो जो एक्सपिरियन्स मी दिलेला आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे दिलेलं आहे ते MPSCच्या फॉर्मॅटमध्ये नाही आहे, अगोदरच्याच काही फॉर्मॅटमध्ये. प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, धन्यवाद. माझ्यासोबतही असं झालेलं आहे. मी 2013ला एक नागपूरमध्ये मेगे ग्रुप आहे, YCC म्हणून खूप फेमस कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये होतो मी. 5 महिने मी शिकवलं. किती वर्ष होते सर? मी 5 महिने होतो तिथे. अच्छा. SVSS नावाचा कॉलेज होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च. खूप चांगला कॉलेज बंद होता. पडलं.
हा बंद पडलं तर काय माझा एक्सपिरियन्स काउंट होणारच आहे ना. कॉलेज बंद पडलं तर माझा एक्सपिरियन्स काय नलिफाय होणार आहे का? आता कॉलेजवाल्यांना परवडत नसेल तो चालवायला, ते त्यांची चूक आहे. पण ते व्हेरीफाय करताना कसं करणार मग? व्हेरीफाय काय तर तुमच्याकडे काहीतरी तुमच्याकडे माझ्याकडे मी त्या कॉलेजमध्ये होतो माझ्याकडे जॉईनिंग लेटर आहे. मग त्यांनी म्हटलं की तुम्ही पीएफ वगैरेचे डॉक्युमेंट्स द्या तर तिथलं आताही ऑनलाईन बघितलं तर ते ऑनलाईन सर्व मिळतात. सॅलरी स्लिपही कारण ते ऑनलाईन बँकेचे स्टेटमेंट काढून देऊ शकतो मी. नाही, असं त्यावेळी करू- पेमेंट जे देत होते ते कॅश मध्ये देत होते, पीएफ वगैरे असं काय नव्हतं. हा पण आणि जुनीवाली त्यांच्या सर्टिफिकेट चालायला संस्थेमध्ये पाहिजे. जुनी त्यांच्या सर्टिफिकेट चाल संस्थेमध्ये रिकरिंग एक ठेवायचे, हम्म. रिकरिंग दर महिन्याला असं होतं. चालायला पाहिजे. फक्त कोणी ऑब्जेक्शन स्ट्रॉंग ऑब्जेक्शन घेतलं तर प्रॉब्लेम होईल, पण नाही असा प्रॉब्लेम नाही. तुमचा एक्सपिरियन्स जर जेन्युइन असेल तर तुम्ही कसं नाही कसं करून आता कॉलेजेस बंद झालं तर त्यांची वेबसाईट तर त्या काळात असेलच, एक्झिस्टिंग वेबसाईट होय असेल होय. किंवा त्यांच्या काहीतरी हिस्ट्री असेल, क्लोजर रिपोर्ट वगैरे तर होईल. ते अटेंडन्स मस्त करून व्हेरीफाय करू शकता ना त्यांच्या, तुम्ही अटेंडन्स वगैरे असेल तर. होऊ शकते. आता आता हे ग्रुप ए ची एक्झाम आहे ना, आता यांचे इंटरव्ह्यू चालतील तर ते इंटरव्ह्यू झाल्यानंतर ना क्लॅरिटी मिळेल याच्यावर. सध्या तुम्ही अभ्यासावरच लक्ष ठेवा. ठीक आहे सर. हो. ग्रुप निलेश सर, मी सगळ्यात बोलत आहे. आता आपण हे पुन्हा ना हा पीपीटी वर जाऊ, नंतर सर्वात शेवटी क्वेश्चन घेऊ. चालेल. ओके स्टडी चालेल. मटेरियल मध्ये आलो होतो आपण. स्टडी मटेरियल मध्ये आपला तुम्हाला मी सांगितलं की कोणते तुम्ही क्लासेस जॉईन केले तर तुम्हाला यू नीड नॉट टू वरी. ते क्लासेसचे नोट्सच तुम्ही फॉलो करा. जर तुम्ही नसेल तर तुम्ही जे मार्केटमध्ये ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांचे नोट्स घेऊन घ्या, कारण ते स्ट्रक्चर्ड आहेत आणि ऑर्गनाइज्ड आहेत चांगले. त्याच्या व्यतिरिक्त ह्या गोष्टी तुम्ही वेबसाईट्स मधून जा, बेअरॅक्स वाचा, एमपीएससी राज्यसेवेचे किंवा त्याच्या रिलेटेड जे एक्झाम्स आहेत त्याच्यामधून तुम्ही काही टॉपिक्स किंवा सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करा, एमसीक्यूज मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर काही लोक आहे बघा, ह्या प्रिपरेशन मध्ये ना काही लोकांना ऍडव्हान्टेज राहणार आहे, काही लोकांना काही नाही काही ऍडव्हान्टेज राहणार आहे. जसं की ज्यांनी एमपीएससी राज्यसेवेची तयारी केलेली आहे तर त्यांनी एचआरडीचा अभ्यास केलेला आहे, सेक्टोरल डेव्हलपमेंटचा अभ्यास केलेला आहे. ह्या एमपीएससीचे जे म्हटलं ना, सेक्टोरल डेव्हलपमेंट, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, एचआरडी, एचआरएम याच्यात त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. तर त्यांना थोडीशी क्लॅरिटी तुमच्यापेक्षा जास्त राहील. कन्सेप्ट त्यांचे क्लिअर असतील तर त्यांना सोपं होईल अभ्यास करणं. जो 3 महिन्याचा प्लॅन दिला होऊ शकतो त्यांना अर्धा एक महिना कमी लागेल, तर तो त्यांना ऍडव्हान्टेज राहील. तसाच ऍडव्हान्टेज काही लोक युपीएससी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची प्रिपरेशन केली, जसं मी करत होतो इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची. तर मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ना टोटल क्वालिटी मॅनेजमेंट हा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये एक सब्जेक्टच होता. तर हा माझ्यासाठी सोपा पडला. भरपूर लोकांना कठीण जातो. सोपा क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स इन डिसिजन मेकिंग, त्याच्यामध्ये जे तुम्ही वेटिंग लाईन थेरी वगैरे केले किंवा ते काय पॉइजन्स डिस्ट्रीब्युशन, मीन, मोड, मीडियन वगैरे ते जे काही न्यूमेरिकल्स वगैरे होते, फॉरकास्टिंग वगैरे, तर ह्या गोष्टी आम्ही ते इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये केलेले होते. हे तर दोन टॉपिक थोडेसे एका रिडिंग मध्ये 2 रिडिंग मध्ये कव्हर होऊन जातात, पण ह्या काही गोष्टी बाकी लोकांना थोड्या कठीण होतात. तर हे काही लोकांना ऍडव्हान्टेज राहणार आहे. पर्ट अँड सीपीएम हे मेकॅनिकल आणि सिव्हिलचे लोक नेहमी शिकलेले आहेत. बाकी ब्रँचेस जसे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे झाले किंवा इलेक्ट्रिकल झाले त्यांनी तितका अभ्यास केलेला नाही. मटेरियल मॅनेजमेंट वगैरेचे जे थेअरी आहे ते मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर जास्त त्यांना नॉलेज असतो किंवा रिलेट करू शकतात. तर ह्या गोष्टी काही लोकांना ऍडव्हान्टेज आहे. तर तुम्हाला ऍडव्हान्टेज नाही मिळालं तर काय करायचं, तुम्हाला वाचावे लागतील. किती वेळा वाचायचे हे तुम्हाला म्हटलं की सर्वात पहिले तर तुमचे क्लास नोट्स हे महत्वाचे आहे, तेच तुम्हाला करणे आहे. बाकी काही करायचे नाही. बाकी करायचे आहे तर त्याचे रिडिंग 1 किंवा 2च रिडिंग ठेवायचे आहे. जास्त त्याच्या मागे चेस करू नका, त्या मटेरियलला चेस करू नका की हे आता सरांनी सांगितलं युपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे ते बघून घ्या. तर तितके नोट्स वाचायला गेले तर तुम्ही कन्फ्युज होणार आणि तितक्या वेळेवर ते मिळणारही नाही.
UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये ना इथिक्स नावाचा पण इथिक्स इन इंजिनिअरिंग प्रोफेशन नावाचा एक सब्जेक्ट होता प्रिलिम्स मध्ये. तो पण ज्यांनी UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसची प्रिपरेशन केली त्यांना सोपं गेलं. पण तुमच्याकडे खूप दिवस एखाद वर्ष एक्झाम नाही झाली तर तुम्ही त्यावेळी हे बुक मिळवू शकता आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करू शकता. थोडासा जास्त फायदा होईल. आता मला त्या मॅनेजरल इथिक्स मध्ये फायदा झाला. त्याच्यावर 2-3 क्वेश्चन आले होते, तो फायदा झाला. त्यानंतर आणखी नोट्समध्ये ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन नावाचे एक टॉपिक आहे, ऑफिस मॅनेजमेंट किंवा ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन. तर मागे 2023 मध्ये एक मॅन्युअल आलेली, ऑफिस प्रोसिजर मॅन्युअल 2023, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने एक मॅन्युअल पब्लिश केली. याची PDF अवेलेबल आहे ऑनलाईन. तर ही तुम्हाला ऑफिस मॅन्युअल ऑफिस प्रोसिजर म्हणून आहे. तर ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तुम्ही एकदा वाचली तर भरपूर गोष्टी, गव्हर्नमेंट कसं काम करतो, लेटर्स वगैरे कसे असतात, कम्युनिकेशन कसं असते, काय काय असतात ऍडमिनिस्ट्रेशनचे भाग, तर त्या मॅन्युअल मध्ये दिलेलं ते एकदा वाचण्याचा प्रयत्न करा. मी हे PPT चे तुम्हाला PDF देऊन देईन, हे वाचून घ्याल. त्यानंतर ITI मध्ये ट्रेनिंग मॅन्युअल आहेत, ट्रेनिंग अँड स्टोअर मॅन्युअल आहेत. त्याचे पण तुमच्याकडे कुठे ना कुठे PDF मिळतील. ते PDF एकदा वाचून घ्या याच्यावर, कारण 4 ते 5 क्वेश्चन आहेत ट्रेनिंग मॅन्युअल आणि स्टोअर मॅन्युअलवर, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली येतात. काही क्वेश्चन इनडायरेक्ट असतात, तुम्हाला अनालिसिस करून सॉल्व्ह करावे लागतात किंवा ते टिक करावे लागतात. तर म्हणून जितकी रिडिंग होईल तितके चांगलं आहे. तर ह्या स्टडी मटेरियल मधून तुम्ही जा, तुम्हाला हे मिळतील. त्यानंतर ऍडमिशन प्रोसिजर ऑफ ITI ठरवली. ITI ची ऍडमिशन प्रोसिजर तर सिलेबस मध्ये नाही, पण काय का बरं वाचायचं, तुम्हाला भरपूर ITI बद्दल क्लॅरिटी येते. म्हणजे कोणत्या प्रकारचे ITI आहेत, रिझर्वेशन सिस्टीम कशी आहे ITI मध्ये, त्याच्यावरही क्वेश्चन येतात. आता मागे एक क्वेश्चन आला होता की गव्हर्नमेंट जॉब मध्ये हँडिकॅपला किती टक्के रिझर्वेशन आहे. होऊ शकते तुमच्या वेळी तुम्हाला येईल की ITI मध्ये हँडिकॅपला किती टक्के रिझर्वेशन आहे. तर अशा गोष्टी आपण वाचतो, ऍडमिशन प्रोसिजर वगैरे त्याच्यामधून क्लिअर होतात. की हँडिकॅपची ऍडमिशन असेल तर त्याला काही सर्टिफिकेट वगैरे लागते का, असाही क्वेश्चन येतो. त्याचे नाव कोणतं आहे, कोणती ID वगैरे लागते हँडिकॅपसाठी, असे काही क्वेश्चन येतात. तर ते एकदा ह्या रिलेटेड गोष्टी वाचून घ्यायचे. मी काय म्हटलं, हे ट्रेनिंग मॅन्युअल किंवा स्टोअर मॅन्युअल 2 ते 3 वेळा वाचून घ्या. ऍडमिशन प्रोसिजर ऑनलाईन भेटून जातील. ऍडमिशन प्रोसिजरची ब्रॉचर असते ना, ती वाचून घ्या 1 किंवा 2 रीडिंग. हे जे UPSC चे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे तुम्हाला नोट्स मिळाले, छोटे छोटे आहेत एक टॉपिक, ते मिळाले, ते 1 किंवा 2 वेळा वाचून घ्या. सिलेबसचे जे कीवर्ड्स आहेत त्याच्यानुसारच करा. यूज ChatGPT अँड अदर AI टूल्स फॉर MCQs अँड प्रॅक्टिसिंग द एक्झाम. बघा आता MCQs वगैरे याचं मटेरियल जास्त नाही आहे. जे काही MCQs किंवा टेस्ट सिरीज आहे मार्केटमध्ये ते सर्व आपल्याकडे ना ChatGPT नेच बनवलेले आहे. ChatGPT किंवा AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे जे आहेत त्यांनीच बनवलेले आहे. तर त्याच्यात तुम्ही वापर करा. एखादा टॉपिक आहे एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया, तुम्ही त्याचे कीवर्ड्स टाकले किंवा सिलेबस डायरेक्ट ChatGPT मध्ये पेस्ट केलं आणि त्याला म्हटलं की प्रिपेअर टॉप 50 क्वेश्चन्स फॉर MPSC एक्झाम, तर तुम्हाला तर 50 क्वेश्चन बनवून देतो. मग कुठे बसल्या बसल्या त्याची प्रॅक्टिस करा. मोबाईल हातात असतो, रील्स पाहण्यापेक्षा ते क्वेश्चन करत जा. एका टॉपिकचे किंवा एका चॅप्टरचे तुम्ही 50 MCQ केले ChatGPT वगैरे, तो पण तुम्हाला रिइन्फोर्समेंट आहे ना. तुम्ही त्याचे प्रिंटआउटही काढून ठेवू शकता किंवा नोट्स काढून ठेवू शकता. बट डू नॉट यूज AI टूल्स फॉर थेअरी. AI टूल्स आहेत ना ChatGPT वगैरे, थेअरी म्हणून वापरू नका. जसं काही एखादी स्कीम आहे, स्कीम बद्दल माहिती काढायची झाली तर तुम्ही ChatGPT टाकता. ChatGPT काय करते, तुमची जी पहिल्याची हिस्ट्री असते त्याच्या रिलेटेड आन्सर बनवून देते कधी कधी. त्याचे सोर्सेस कुठलेही घेतात ते. म्हणून त्याच्यावर डायरेक्ट AI टूल्सवर जास्त भरोसा करू नका थेअरीसाठी. MCQ वगैरे साठी ओके, चुकला तरी तुम्ही एक्झाम मध्ये होईलच याची गॅरंटी नाही, पण थेअरी तुमची परफेक्ट असायला पाहिजे. म्हणून AI टूल्स थेअरीसाठी वापरू नका. हे पुस्तक आहे, दीज आर द रेफरन्स बुक्स. हे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे मी प्रिलिम्सचे सांगितलं होतं. प्रोजेक्ट मॅनेजमेंट नावाचा टॉपिक आहे, इंजिनिअरिंग इथिक्स, त्यानंतर
क्वालिटी स्टँडर्ड्स अँड क्वालिटी प्रॅक्टिस म्हणजे TQM वगैरे साठी हे पुस्तक आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग एथिक्स नावाचा एक मॅनेजरियल एथिक्स नावाचा टॉपिक आहे ना, एक टॉपिक त्याच्यासाठी हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे CPM फॉर फोरकास्टिंग वगैरे क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स इन डिसिजन मेकिंग याच्यामध्ये कव्हर होतात. आणि HRD म्हणजे एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया, सेक्टोरल डेव्हलपमेंट, त्यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्यानंतर कोणता टॉपिक आहे सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, या पुस्तकामध्ये कव्हर होतील. जर मिळाले तर घ्या, तुमच्याकडे असतील ऑलरेडी तर वाचा, नाही तर तितका हे करू नका. त्यानंतर स्मार्ट प्रिपरेशन स्ट्रॅटेजी विथ जॉब. आता तुम्ही ऑलमोस्ट 95% लोक जॉब करताना प्रिपरेशन करत आहात. भरपूर लोकांना आता मला मेसेज आले, सर की व्हिडिओ अपलोड करा युट्यूबवर, आमच्याकडे अटेंड करता येणार नाही. असेच प्रॉब्लेम तुमच्यासोबत राहणार आहे. मार्च एंड आहे, ऑफिसमध्ये काम करत आहोत. सांगतो 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 थोडा आता थांबा. तर कसं करायचं अभ्यास करायला, तर स्मार्ट प्रिपरेशन स्ट्रॅटेजी विथ जॉब सोबत कसं प्रिपरेशन करायचे बघा. मी 2016 की 17 मध्ये डिपार्टमेंट जॉईन झालो, तेव्हा मी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची जॉबमध्ये असताना प्रिपरेशन करत होतो. तेव्हा मला पण वेळ मिळायचा नाही तितका. मी एक UPSC पास झालेले होते, एक UPS IAS म्हणून. नागपूरचे कलेक्टर होते, आता करंट कलेक्टर नागपूरचे विपिन इटनकर, ते मला भेटले होते. मी त्यांना विचारलं, सर मी कसा प्रिपरेशन करतो. त्याने मला हे स्ट्रॅटेजी सांगितली की सकाळी 2 तास काढ, संध्याकाळी 2 तास काढ, आणि एक्झामच्या आधी 1 महिना आधी किंवा 15 दिवस आधी सुट्ट्या घे, काम होऊन जाईल. सेम स्ट्रॅटेजी मी तुम्हाला पण सजेस्ट करत आहे. सकाळी 2 तास काढा. मॉर्निंगला जर तुम्ही 7 वाजता उठत असणार तर 6 वाजता उठण्याचा प्रयत्न करा. 2 तास सकाळी काढा. रात्री संध्याकाळी 2 तास होऊ शकते, या 2 तासामध्ये तुमच्या क्लास वगैरे पण येईल. तर असे 2 तास सकाळी, 2 तास संध्याकाळी. पण काही काही लोक असतात नाईट ओव्हल असतात, किंवा ते त्यांना मॉर्निंग सिकनेस असते, तर ते उठणं होत नाही. तर तुम्ही एका 1 गो मध्ये तुम्ही संध्याकाळी काढू शकता. संध्याकाळी 7-8 वाजता नंतर डायरेक्ट 12 वाजतापर्यंत 3 ते 4 तास तुम्हाला काढायचे आहेत दिवस, कारण 3 महिन्यात तुम्हाला सिलेबस कम्प्लीट करायचा आहे. 3 ते 4 तास तुम्हाला काढायचे आहे. त्यानंतर तुम्हाला विकेंड्सला 5 ते 6 आवर्स. आता विकेंड्स काही लोकांचा 5 डेज वीक असेल, काही लोकांचा 6 डेज वीक असेल. जर 5 डेज वीक असेल तर तुम्हाला आणखी जास्त ऍडव्हान्टेज आहे. तर त्या दिवशी तुम्हाला 5 ते 6 डेडिकेटेड द्यायचे आहे, फोकस स्टडी. मेंटेन डेली कन्सिस्टन्सी. 3 महिन्यात तुम्हाला 20 टॉपिक कम्प्लीट करायचे आहे, म्हणजे 90 दिवसांमध्ये 20 टॉपिक करायचे आहे, म्हणजे जवळपास 4 ते 5 दिवसांमध्ये एक टॉपिक कम्प्लीट करायचं. तर तुम्हाला डेली कन्सिस्टन्सी मेंटेन करावी लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही. हा प्लॅन राहील. त्याच्यानंतर कव्हर डिफिकल्ट टॉपिक्स. असं होते का सोपं वाचतो, डिफिकल्ट सोडून देतो, असंही होते. पण तुम्हाला त्याच्या बॅलन्स करावं लागेल. त्याच्यानंतर तुमचे टॉपिक वाचून झाल्यानंतर रिव्हिजन करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. आता तुम्ही म्हणणार हे 2 तास मिळाले, त्याच्यानंतरही आम्हाला ऑफिसमध्ये, आता कित्येक जॉब आहेत की त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतरही काही असं दिवसभर काम नसते. 10 ते 6 बसले तरी कसं कंटिन्यू काम नसते, काहीतरी वेटिंग पिरियड असतो, किंवा काहीतरी डिपेंडन्सी असते. काही टीचिंग जॉब वगैरे मध्ये असतात, लेक्चर झाल्यानंतर 2-3 तास आराम असतो. कधी सेशन संपल्यानंतर एक्झाम वगैरे झाली मुलांची, स्टुडंट्सची, तर आराम असतो. त्यावेळी तुम्ही ते ऑफिसचा टाइम किंवा कॉलेजचा टाइम यूज करू शकता प्रिपरेशनसाठी. पण कसं कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये थोडंसं लाजलज्जा असते, काहीतरी आपण दुसऱ्यांच्या समोर प्रिपरेशन करत राहणे, किंवा ते पॉलिटिक्सचा भाग होते प्रिपरेशन. तर नोट्स वगैरे आपण वाचणं तिथे अवॉइड करतो. तर त्यासाठी आता कसं सर्वांकडे स्मार्टफोन्स आहेत आणि भरपूर अकॅडमिक्स आहेत, त्यांच्यात ऍप्स आहेत. तुम्ही आता इयरफोन वगैरे घेऊन चालतात, तर त्या ऍप्सवर तुम्ही दिवसभर प्रॅक्टिस करू शकता MCQची. ऍप्स मध्ये मॉक टेस्ट म्हणजे काय, MCQची प्रॅक्टिसच आहे एक प्रकारची. मॉक टेस्ट देऊ शकता. होऊ शकते इथे तुम्हाला सांगेन की तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये ना ऍटलिस्ट 2 टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करून ठेवा. एक तुम्ही जिथे क्लास लावला त्यांची तर राहीलच, त्यांची टेस्ट सिरीज सोपं पडते, कारण ते जे नोट्स जे शिकवतात तेच क्वेश्चन मॉक टेस्ट मध्ये विचारतात. म्हणून काय, एखादे दुसरे अल्टरनेट अकॅडमीचे तुम्ही टेस्ट सिरीज लावून घ्या.
ओके. आणि त्याचे ऍप राहतेच, मॉक टेस्ट घेतले तर ऍप राहते, तर ते ऑफिस टाइम मध्ये किंवा ट्रॅव्हलिंग टाइम मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि काय सोपे सोपे क्वेश्चन असतात, पटापट होतात आणि एक्सप्लेनेशन असं काही तुम्हाला कागद पेन घेऊन बसण्याची गरज नाही पडत या एक्झाम मध्ये. तर RM कोण आहे, कशाला हे तुम्ही हे करत आहात? ट्रॅव्हल करते वेळी तुम्ही युट्यूब लेक्चर्स, तुमचे क्लासचे लेक्चर्स वगैरे तुम्ही ऐकत जाऊ शकता. जसं आपण कुठे चाललो, ट्रॅव्हलिंग आहे, 2-3 तासांची ट्रॅव्हलिंग आहे, 1 तासाची ट्रॅव्हलिंग आहे, तर 1-2 टॉपिक क्लिअर होऊन जातात. छोटे छोटे व्हिडिओज आहेत, स्निपेट व्हिडिओज आहेत. आता HRM आहे, HRM मध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट किंवा ऑर्गनायझेशनल बिहेवियर, त्याच्यामध्ये काही थेरीज आहेत, जसं की थॉर्नडाईक लर्निंग मॉडेल आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही युट्यूबवर टाकले तर छोटे छोटे मस्त येतात. क्वांटिटेटिव्ह थेरी इन डिसिजन मेकिंग, जर फोरकास्टिंग वगैरे बद्दल तुम्हाला माहिती काढायची आहे किंवा वेटिंग लाईन मेथड बद्दल किंवा पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन बद्दल, त्याच्याबद्दल माहिती काढायची असेल, 5-5, 10-10 मिनिटाचे असे शॉर्ट अॅनिमेटेड व्हिडिओ युट्यूबवर मिळतात चांगले. मॅनेजमेंट असेल, फायनान्शियल मॅनेजमेंट, तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंटच्या पे बॅक पिरियड समजत नाहीये, नेट प्रॉफिट व्हॅल्यू समजत नसेल, नेट प्रेझेंट व्हॅल्यू समजत नसेल, तर त्याचे तुम्ही फायनान्स वगैरेचे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघितले तर खूप चांगले चांगले बनवून ठेवलेले आहे, 5-5, 6-6 मिनिटं, आणि तुमचे कन्सेप्ट पण क्लिअर होतात. तर तसे त्या त्या कामासाठी तुमचा जो आयडल टाइम आहे तो वापरा. किंवा तुम्ही जेव्हा नोट्सही वाचता, तुमच्या अकॅडमी वगैरे तितकी क्लॅरिटी नसेल दिली, तेव्हा पण तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. फायनान्शियल मॅनेजमेंट असेल किंवा एज्युकेशन पॉलिसीज असतील, काही सायकोलॉजिकल हे आहेत. आता ऑर्गनायझेशनल बिहेवियर झाला, त्याच्यामध्ये काही खूप सायकोलॉजिकल गोष्टी आहेत, लिडरशिप वगैरेचे आहे, तर त्याचे व्हिडिओ युट्यूबवर खूप छान आहेत, शिवाय की नाही टाकण्याचा प्रयत्न मला 100 करतो. पैकी की नाही MPSC आहे तर वर्ग आहे की नाही त्याला 45 म्हटले 100 पैकी त्याचं सिलेक्शन आहे काय कन्वर्ट आहे ना स्मॉल टाइम इंटू प्रोडक्टिव्ह. बबलू सारखा पास झालाय बघ कधी 2014 ला काय लिहिलंय महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बाय अरे बाबा, निलेश नंतर आगाशे नंतर बोला, नंतर. गणेश सर, गणेश सर, आवाज येतो तुमचा, गणेश सर. हो हो हा, कृपया सगळ्यांनी आहे ना थोडस लक्ष द्या म्यूट कडे. कॉशियसली ऐकत नसेल तर लेफ्ट व्हा, नंतर युट्यूबला नंतर बघा, कृपया प्लीज. Discipline, classes and consistency. If you have joined coaching, attend live classes only. जर तुम्ही क्लासेस जॉईन केलेले असणार तर तुम्ही लाईव्ह मध्ये रेकॉर्डेड बघू नका. जसं मी आज कित्येक लोकांना सांगितलं की तुम्ही लाईव्ह जॉईन करा, युट्यूबवर मी टाकेन, काही गॅरंटी नाही. आणि ज्यानंतर आपण रेकॉर्डेड असेल किंवा युट्यूबवर असेल तर आपण ते प्रोक्रॅस्टिनेशन करत असतो, बघत नाही. तर म्हणून ते अवॉइड करा तुम्ही, की लाईव्ह अटेंड करा. डिसिप्लिन मेंटेन राहते आणि आपल्याला टार्गेट असल्यामुळे आपण बरोबर बसून राहतो, डिस्ट्रॅक्शन वगैरे कमी असते. अवॉइड रेकॉर्डेड क्लासेस बिकॉज नो डिसिप्लिन. आज आपण म्हणतो की आजचा क्लास उद्या करतो, उद्याचाही होत नाही, मग 2 क्लास एका वेळी करतो, मग त्यामध्ये तुमचा जो अटेन्शन स्पॅन आहे तो थोडासा इकडे तिकडे झाला तर त्याच्यामध्ये तितकी क्लॅरिटी येत नाही. लिस्निंगवर तुमच्या इफेक्ट येतात, अफेक्ट होते, कन्सिस्टन्सी राहत नाही, आणि तुम्ही काय प्रोक्रॅस्टिनेट करू शकता. मग काय, पहिले रेकॉर्डेड असेल तर 1.5च्या स्पीडनं जातो, मग 1.75च्या स्पीडनं जातो, त्यामध्ये तुमचा अटेन्शन आहे तो कमी होतो. फिक्स अ डेली स्टडी रुटीन आहे, फॉलो स्ट्रिक्टली. तुम्हाला डिसिप्लिननं चालावं लागेल, कारण तुम्ही जॉब करून राहिला आणि इतक्या मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये काम करायच्या, 160च्या टार्गेट अचीव्ह करायच्या, तुम्हाला एनी हाऊ ही डिसिप्लिन मेंटेन करावी लागेल. Focus on limited material plus multiple revisions. This is the crux of today's lecture. Limited material plus multiple revisions. Don't chase multiple sources of material. Stay consistent for 3 months. Syllabus complete. Final advice: consistency plus smart use, time use equal to success. Even you are with full-time job. Okay. हाऊ टू प्रोसीड विथ सिलेबस. आता काही लोकांचे क्वेश्चन आले होते, सर कोणता टॉपिक पहिला घेऊ, काय करू? तर याच्यासाठी सिंपल सोल्युशन सांगतो मी. जर तुम्ही क्लासेस जॉईन केले असेल तर क्लासेसचा जो फ्लो चालू आहे, जर क्लासेसवाल्यांनी फायनान्शियल मॅनेजमेंट पहिला टॉपिक घेतला असेल तर तोच तुम्ही कम्प्लीट करा, कारण तुम्ही क्लासेस अटेंड केलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही वाचणार, आता तुम्हाला वाचताना गोष्टी सोप्या पडतील, तर त्यांच्यानुसार तुम्ही तो फ्लो मेंटेन करा. पण तुम्ही सेल्फ स्टडी करत आहात तर स्टडी ॲज पर युअर एनर्जी अँड मूड.
तर एनर्जी आणि मूड कसा, तर मूड चांगला असेल तुमचा तर तुम्ही डिफिकल्ट टॉपिक घेतला तरी तुम्ही तो कम्प्लीट करू शकता. पण एखादा तुमची एनर्जी डाऊन आहे, तुम्ही थकलेले आहात आणि त्यावेळी पण डिफिकल्ट टॉपिक मिळाला, समजायला थोडासा कठीण असेल, जसं ऑर्गनायझेशनल बिहेवियर आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, मॅनेजरियल फंक्शन आहे, हे थोडेसे बोरिंग आणि लॉंग लॉंग टॉपिक्स आहे. तर इथे काय मोटिवेशन लॉस होऊ शकतो. सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, खूप सारे स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये, तिथे तुमची एनर्जी डाऊन होऊ शकते. तर अशा वेळी तुमचे जर मूड चांगला नसेल, एनर्जी डाऊन असेल, तर तशा वेळी तुम्ही सोपे टॉपिक घ्या, जसं एज्युकेशन सिस्टम इन इंडिया, मॅनेजरियल इथिक्स, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन, असे छोटे छोटे टॉपिक घ्यायचे, फायनान्शियल मॅनेजमेंट, असे टीकीएम, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स, जर तुम्हाला आधीच असेल माहिती तर असे टॉपिक घ्या. तुम्हाला बॅलन्स मेंटेन करायचा, इझी प्लस डिफिकल्ट टॉपिकचा तुम्हाला ते ठरवायचं आहे. मिक्स सब्जेक्ट्स टू अवॉइड बोर्डम. आता ऑर्गनायझेशनल बिहेवियर नंतर तुम्ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करतो म्हटलं आणि त्याच्यानंतर लगेच मॅनेजरियल फंक्शन करतो म्हटलं, ते खूप लेंदी टॉपिक्स आहे, खूप लांब आहेत आणि बोरिंग आहेत. तर त्यावेळी तुम्हाला बोरिंग फील होऊ शकते, तुम्ही अवॉइड करणार किंवा वरवर वाचणार, तितका इंटरेस्ट घेऊन वाचणार नाही, त्यामध्ये तुमचा फोकस कमी होऊ शकते. म्हणून मिक्स सब्जेक्ट घ्या. त्यानंतर कधी बोर झालं तर तुम्ही MCQ ची प्रॅक्टिस करू शकता, मॉक टेस्ट देऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला बॅलन्स मेंटेन करायचं. कीप प्रोग्रेस स्टेडी, नॉट परफेक्ट. स्टेडी तुम्हाला जायचं आहे. एका आठवड्यामध्ये तुम्हाला ऍटलिस्ट एक टॉपिक कम्प्लीट करायचं आहे. फॉलो अ स्ट्रक्चर्ड पाथ, डोंट ओव्हरथिंक प्लॅनिंग. असं समजू नका की एकाच महिन्यामध्ये एका दिवशी मी एक टॉपिक कम्प्लीट करेन, असंही करू नका. नाही, असंही करू नका की एकच टॉपिक एक महिना चालवाल, असंही करू नका. ते जेव्हा शेड्यूल वगैरे एक्झामचा शेड्यूल नसतो तेव्हा आपण आरामात करतो. मी पण तसंच करत होतो. ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन मी मला वाटतं एखाद महिना वाचला, कारण म्हटलं मला एक्झाम द्यायची नाही झाली, कमीत कमी मला गव्हर्नमेंटचा जॉब करताना मला तरी काहीतरी क्लॅरिटी येईल. मी RTA आणि RTS ऍक्ट वगैरे खूप अभ्यास केला, कारण म्हटलं नाही त्या एक्झाम द्यायची झालीत, कमीत कमी आपल्या ऑफिसच्या कामात येईल. तर असे काही गोष्टी असतात, तिथे आपण खूप वेळ देतो. हे कधी पॉसिबल आहे जेव्हा आपल्याकडे टाइम अवेलेबल आहे आणि एक्झामची डेट काही माहित नाही. पण तुम्हाला ह्या सर्व अवॉइड करायचं असेल तर 3 महिन्याचा प्लॅन करा. ओके. हँडली बोरिंग सब्जेक्ट स्मार्टली. सम टॉपिक्स फील बोरिंग, नॉट डिफिकल्ट. हे जे टॉपिक सांगितले होते हे बोरिंग आहे पण डिफिकल्ट नाही. म्हणतात काही लोक म्हणतात की खूप बोरिंग आहेत सर, डिफिकल्ट आहेत, काहीच समजत नाही. नसतील समजत तरी फक्त वाचायचे तुम्हाला. 1-2 रिडिंग नंतर तुम्हाला क्लॅरिटी येईल. जसं ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये काही आहेत की कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट काय बोरिंग, वाचायचंच आहे, जास्त लक्षात घ्यायचं नाही. काय ऑर्गनायझेशनचे कल्चर काय आहेत, ऑर्गनायझेशनचे पॉलिटिक्स काय आहे, ह्या गोष्टी फक्त वाचायच्या. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये काही लिडरशिपचे रोल्स आहेत, सायकोलॉजी आहे, हे फक्त वाचायचे. पहिल्या वेळी नाही समजणार, तितके काही कीवर्ड्स लक्षात नाही राहणार, लिडरशिपच्या थेअरी लक्षात नाही राहणार. पण सेकंड रिडिंग मध्ये छोटे छोटे नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा मी टॉपिक जेव्हा नवीन सिलेबस आला तेव्हा वाचायला घेतला, तेव्हाच मी सोडला होता की हे प्रिन्सिपल एक्झाम वगैरे हे करायचेच नाही, हे काय सिलेबस आलेला आहे. कारण ते वुमन, चिल्ड्रन, सिनियर सिटीजन, त्यांच्या स्कीम, 1000 स्कीम त्या नोट्स मध्ये होत्या आणि ते इतक्या बोरिंग वाटायच्या. मी म्हटलं काय. पण जेव्हा आता 1 महिना 2 महिने मिळाले, तेव्हा जेव्हा माहित पडलं की करण्याचे आहे, तेव्हा काही वाटलं नाही, सोपंच वाटलं. आणि त्याच्यापेक्षा सोपं तुमचे क्वेश्चन, येणारे क्वेश्चन्स आहे एक्झाम मध्ये. म्हणून जस्ट कीप रिडिंग. आणि सिलेबस काही इतका कठीण नाही, सोपा आहे, तुम्ही मॅनेज करू शकता. डोंट ट्राय टू मास्टर एव्हरीथिंग डीपली. तुम्हाला एकदम आता फायनान्स मध्ये खूप इंटरेस्ट आला तर तुम्ही शेअर मार्केट, ते डिव्हिडंड कॅल्क्युलेशन, लिव्हरेज कॅपिटल, ह्या त्या गोष्टी, व्हेंचर कॅपिटल काय, याचा खूप डीपली अभ्यास करू नका. किंवा एज्युकेशन सिस्टीम मध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, गुरु शिष्य परंपरा, मग काय झाला, का बरं नालंदा युनिव्हर्सिटीच्या असं झालं तसं झालं, त्याच्या तितकाही जाऊ नका. डू नॉट स्किप एनी टॉपिक. आणि कोणते टॉपिक बोर झाले, आता मला वाटलं होतं की सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इतक्या स्कीम वगैरे लक्षात, स्किप करून द्या, बोरिंग आहे. पण तुम्हाला स्किप करता येत नाही, कारण तुम्हाला स्कोर किती करायचे, 160 मार्क, 85 क्वेश्चन करेक्ट काढायचे. तर तुम्हाला 100% अटेम्प्ट निडेड. 1-2 क्वेश्चन राहणार का तुम्हाला 100% माहिती आहे का याचे आन्सर मला काहीच नाही, एकही एलिमिनेट नाही होत,
तेव्हा अर्धा मार्क वाचवण्यासाठी तुम्ही त्याला स्किप करू शकता असे 1-2 क्वेश्चन. पण ट्राय टू अटेम्प्ट 100 क्वेश्चन्स. जस्ट रीड वन्स और ट्वाइस, प्रॅक्टिस बेसिक MCQs, यूज एलिमिनेशन टेक्निक. हे कशासाठी आहे? जिथे तुम्हाला बोर वाटते त्याच्यासाठी आहे हे, बोरिंग टॉपिक साठी. बाकी टॉपिक नॉर्मल अभ्यास करायचा आहे. फायनल ऍडवाइस, कव्हर एव्हरीथिंग लाईटली इफ नीडेड बट लिव्ह नथिंग. काही सोडायचे नाही. दॅट्स द की टू स्कोरिंग हाय. दिस इज ऑल अबाउट द ग्रुप बी प्रिन्सिपल एक्झामिनेशन. मी भरपूर गोष्टी सांगितल्या, पण आता काही लोक या चॅट मी बघितलं की ते ग्रुप ए चे पण लोक आहेत. तर ग्रुप ए च्या लोकांनी का बरं जॉईन व्हावं आणि का बरं प्रिपरेशन सुरू ठेवाल? बघा, ग्रुप ए च्या 123 लोक सिलेक्ट होणार आहे ग्रुप ए मध्ये, पण एक्झाम किती लोकांनी दिल्या? 5,000 लोकांनी. इंटरव्ह्यूला त्यामधून राहतील 600 लोक, ऑलमोस्ट 600 लोक इंटरव्ह्यूला राहणार आहे. 600 पैकी पण इंटरव्ह्यूच्या बाहेर किती लोक निघणार? जवळपास 400 लोक बाहेर निघणार इंटरव्ह्यूच्या, 450 लोक. पण जे आता इंटरव्ह्यूला चालले त्यांना तर एक अपॉर्च्युनिटी दिसत आहे किंवा एक होप दिसत आहे की आपलं सिलेक्शन होऊन जात आहे. पण नाही झालं तर काय करणार तुम्ही? सोडून देणार का? तुम्हाला तर ऍडव्हान्टेज आहे ना ग्रुप एच्या प्रिपरेशनचा. तर तुम्हाला जर वाटत असेल का आपण ग्रुप बी पण जॉईन करू शकतो, तर यू शुड कंटिन्यू फॉर दिस प्रिपरेशन. तुम्हाला एक्झामची प्रिपरेशन करायची. आता आमच्यासारखे ऑलरेडी डेप्युटी इंजिनियर आहे, क्लास 1 आहे, 5 वर्ष झाले क्लास 1, आम्हाला नाही मिळाले तर काही फरक पडत नाही म्हणून आम्ही सोडलं, तरी काही फरक पडत नाही. पण जे प्रायव्हेट मध्ये आहे त्यांना क्लास 1च्या जागी क्लास 2 मिळत असेल आणि त्यांना ऍक्सेप्टेबल असेल तर त्यांनी प्रिपरेशन सुरू ठेवेल. आणि दुसरं कारण काय की आता इंटरव्ह्यू झालेले नाही, रिटर्न टेस्टचा रिझल्ट पण आलेला नाही. इंटरव्ह्यूला गेले तर इंटरव्ह्यू मध्ये हे पुन्हा क्वेश्चन तुम्हाला रिवाइज करून जायचेच आहे सिलेबस. इंटरव्ह्यू मध्ये हे क्वेश्चन विचारणारच आहे. स्कीम्स विचारणार आहे तुम्हाला, एज्युकेशन सिस्टीम बद्दल विचारणार आहे, ITI इकोसिस्टम बद्दल विचारणार आहे, तुमचे भरपूर टिक्यूएम वगैरे बद्दल क्वेश्चन्स विचारतील, मॅनेजमेंटचे क्वेश्चन विचारले जातील. तर तुम्हाला हे इंटरव्ह्यू साठी पण प्रिपरेशन करायची आहे. जर तुम्ही हे प्रिपरेशन करत आहात ग्रुप बी ची आणि तुम्ही इंटरव्ह्यूला गेले तर तुम्हाला ऍडव्हान्टेज राहील. जे प्रिपरेशन आमच्यासारखे लोक प्रिपरेशन सोडून देणार आहे आता, त्यांच्यापेक्षा तुम्हाला ऍडव्हान्टेज राहणार आहे. जे काही क्वेश्चन आले सिलेबस रिलेटेड तर तुम्ही सोप्या पद्धतीने टॅकल करू शकता इंटरव्ह्यू मध्ये. त्याच्यानंतर तुमच्या ग्रुप ए मध्ये खुदाना खास्ता नाही झाला सिलेक्शन तर तुम्ही ग्रुप बी साठी तयार ऑटोमॅटिकली होणार आहात. दॅट्स वाय those who are preparing for interview of group A, they should definitely prepare for group B examination as well. मी स्वतः इंटरव्ह्यूला असेल पण मी तुमचा कॉम्पिटिटर नाही असं समजून चला, म्हणून मी तुम्हाला गाईड करतो. माझा काही त्याच्यामध्ये स्वतःचा कोणताही स्वार्थ नाही. ओके. आणि ह्या सर्व गोष्टींच्या तुमच्या अनालिटिकल स्किलवर किंवा लॉजिकल रिजनिंगवर खूप फरक पडतो अभ्यास केला तर. आणि आता मी तुम्हाला जितका माझा नॉलेज शेअर करत आहे, मला पण काही ना काही फायदा होतो. तुमच्यासोबत बोलताना मला फायदा होतो, कदाचित मला पण फायदा होईल म्हणून मी ह्या गोष्टी करतो. सो फायनल ऍडवाइस फॉर ग्रुप ए पीपल, स्टे इन प्रिपरेशन मोड. युअर एफर्ट्स विल बेनिफिट बोथ ग्रुप बी सिलेक्शन अँड ग्रुप ए इंटरव्यू. ओके. This is all about the preparation strategy for Group B examination. Then how to top with minimum study. This is separate topic. Separate topic means you can see the PPT ones. आज आपण ते कव्हर नाही करू कारण थोडासा मोटिवेशनल आहे, फिलॉसॉफिकल आहे आणि खूप प्लॅनिंग बेस्ड आहे. मी त्याच्यावर बोलायला गेलो तर आणखी 1 तास जाईल. तर तुम्ही एकदा PPT बघून घ्या. तुम्हाला वाटेल तर मला ग्रुपमध्ये सांगा, आपण त्याच्यावर एखादा लेक्चर प्लॅन करू. हाऊ टू टॉप विथ ऑप्टिमम स्टडी. किती एफर्ट लावायला पाहिजे, काय सक्सेस काय आहे, फॉर्म्युला फॉर सक्सेस, हार्डवर्क च्या इम्पॉर्टन्स काय, ऍटिट्यूड म्हणजे काय, सक्सेस म्हणजे स्मार्टनेस काय, व्हिजन, डिसिप्लिन वगैरे. दिस इज लिटिल बिट मोटिवेशनल स्टडी. नोट्स कसे बनवायचे, प्लॅनिंग कशी करायची, स्ट्रॅटेजी फॉर स्टडी, कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, एक्झामच्या वेळी काय करायची, प्लॅनिंग कशी करायची, रेफरन्स बुक्स कशा घ्यायच्या, कोणत्या घ्यायचे नाही त्याच्याबद्दल पण काही की पॉइंट्स आहेत. ऑर्गनायझेशन ऑफ सिलेबस, सिलेबसला कसं डिवाइड करायचं,
इफेक्टिव्ह लिस्निंगचे काय ऍडव्हान्टेज आहे तुमच्या प्रिपरेशन मध्ये? शॉर्ट नोट्स कसे काढायचे? नोट्स वेन व्हॉट टू स्टडी, कधी अभ्यास करायचा, कधी MCQ करायचे, याच्याबद्दल डिटेल प्रेझेंटेशन आहे हा. क्लास रिव्ह्यू, ग्रुप स्टडी कशी करायची, ड्युरिंग एक्झामिनेशन काय करायचं, सिलेक्शन ऑफ क्वेश्चन्स. This is all about the today's lecture. आता थोडे मी क्वेश्चन बघतो. पुन्हा जर तुम्हाला क्वेश्चन आन्सर करायचे असतील तर आता पुन्हा आपलं सेशन